कोल्हापूर तरुण भारत संवादच्या पुढाकाराने संभाव्य पूरस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन सज्जता या विषयावर तज्ज्ञांची उपस्थिती असलेले है तैयार हम हे राऊंड टेबल चर्चासत्र आज 22 मे रोजी आयोजित करण्यात आले होते. 2019 आणि 2021च्या महापुरानंतर निर्माण झालेल्या आव्हानावर मात करत आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षम कशी करता येईल यावर चर्चा करण्यात आली. महापालिका, जिल्हा प्रशासन, हवामान तज्ज्ञ, अग्निशमन विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांचा या चर्चेत सक्रिय सहभाग होता. नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. आज इथं आपल्याला बोलवण्याचं किंवा या चर्चेचं कारण असं की पावसाळा जवळ सुरू झालेलाच आहे अशी परिस्थिती आहे. आणि पावसाळा कोल्हापूरला नवा आहे, पंचगंगेचा महापूर नवा आहे असं काहीही नाही आहे. आपल्याला अगदी झालं होतं आणि आपली एक परिमाणं ठरलेली होती की आपण म्हणायचो मच्छिंद्री झाली का, महापूर आलं का, असं कोल्हापुरातले कोण विचारच नव्हते. मच्छिंद्री झाली का, मच्छिंद्री झाली म्हटलं की आपण सगळेजण ओळखायचो की आता काही वेळानंतर पाणी उतरायला सुरुवात होणार आणि पंचगंगा नदी पूर्ववत होणार किंवा अगदी काही विशिष्ट परिमाणच आपण वापरायचो. म्हणजे शुक्रवार पेठ पंचगंगा तालमीजवळ पाणी आलं का, त्यानंतर तुम्हाला सांगतो ह्याला शिरोली पुलाला कुठं पाणी आलं, ही एक परिमाणं ठरलेली होती. पण अलीकडच्या काळात ही परिमाणं सगळी बदलली गेलेली आहेत. म्हणजे पाऊस आहे तेवढा असेल असं आहेच बऱ्यापैकी, पण त्याचं पडायचं जे प्रमाण आहे ते विस्कळीत झालेलं आहे. दरम्यानच्या काळात या सगळ्या पाण्याच्या मार्गात बांधकामं झालेली आहेत. शेती वेगवेगळे कारणं आहेत. बांधकाम आपण सहज म्हणू शकतो म्हणून बांधकामावर मी हे म्हटलं. पण या सगळ्या कारणामुळं कोल्हापूरला जे एक महापुरापेक्षा एक वेगळी परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्याच्यावर नंतर आणि महापुरात जे काय आपल्याला त्याचे सगळे भीषण परिमाण भोगावे लागतात त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायला लागतो. असं व्हायला पाहिजे होतं, असं नको व्हायला पाहिजे होता, किंवा अमुक हे झालं म्हणून झालं. आणि एक कोल्हापूरचं वैशिष्ट्य की चर्चेत खूप लोक भाग घेतात, पण प्रत्यक्षात फील्डवर ज्यावेळा काय करायचं असतं त्यावेळा तो जो प्रतिसाद असतो तो त्या तुलनेत कमी असतो. पण तरीही तुम्ही सगळे या यंत्रणेतली तुम्ही सगळे लोक आहात, ज्या ताकदीनं तुमच्या ताकदीनं हे सगळं संकट परतवण्यासाठी लढत असता, त्याची नोंद घेण्यासाठीच ही आजची चर्चा आहे. यात कुणी कुणावर आरोप करायचा नाही. महापालिका काय करते, महापालिकेनं म्हणायचं ते आपत्ती निवारण विभाग काय करतं, फायर ब्रिगेड कुठं होतं, अमुक तमुक, किंवा लोकांनीच घरं बांधली नको तिथं, हा चर्चेचा अजिबात आपल्या हे नाही आहे. ही परिस्थिती आता आली तर काय करायचं अशा अर्थानं ही सगळी चर्चा आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेत राजू लिंगरस आहेत. हे म्हणजे यांचं वेगळं म्हणजे पुराशी संबंधित, पण पुराच्या काळात जिथं जिथं लोक अडकलेले असतात तिथं त्यांना ताजं अन्न पोचवायची व्यवस्था करणारी एक जी यंत्रणा आहे, हे आणि त्यांचे सहकारी त्याचे हे राजू लिंगरस इथं आहेत. आता आहेत रवी मिसाळ, म्हणजे हे शुक्रवार पेठ पंचगंगा नदी तालमीच्या तिथं राहतात आणि पाणी कसं चढतं, मिनटाला कसं चढतं याचा त्यांना म्हणजे त्यांनी बघितलेलं आहे, लहानपणापासून बघितलेलं आहे. महापूर कुठंपर्यंत पाणी आलं की महापूर म्हणायचा, तिथून पाणी उतरायला कसं सुरू होतं, या सगळ्या म्हणजे किंबहुना यांच्या उंबऱ्याला पाणी लागल्याशिवाय पंचगंगेला पुढचा महापूर होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आपण त्यांनी जो काय महापूर अनुभवला गेल्या 2-3 महापुराच्या काळात, तो म्हणजे शब्द नाहीत त्यांच्याकडं अशा पद्धतीचं त्यांनी हे केलं. त्यानंतर दस्तगीर मुल्ला आपले फायर स्टेशनचे प्रमुख आहेत. या काळात फायर स्टेशन किती म्हणजे ह्यानं राबत असतं आणि किती तुम्हाला म्हणतात ते कॉल येत असतील ते त्यांनाच माहिती. पण ते सगळी माणसं म्हणजे कुठेही वेळ नाही, आता इकडं आपलं स्वतःचं मनस्वास्थ्य कायम राखून या काळात जे काम करतात त्यासाठी आपल्याला बोलवलं आहेत. आता डॉक्टर प्रशांत संकपाळ तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापक आहेत. म्हणजे या जिल्ह्याच्या फक्त आपण आता कोल्हापूरचा विचार करायला किंवा इथला पंचगंगा नदीचा विचार आहे, अख्ख्या जिल्ह्यात शिरोळ तालुका तर तुम्हाला माहिती आहे किती रौद्ररूप धारण करतं. तर अशा सगळ्या काळात आणि प्रत्येकाला वाटत असं आहे की माझ्या भागात आलेलं संकटच सर्वाधिक मोठं आहे आणि त्यांनी तात्काळ तिथं यावं आणि उपाययोजना कराव्या अशा अपेक्षा. तर त्या काळात ते आणि त्यांचे साथीदार सगळे प्रशासन ज्या स्टाईलनं काम करतात ते लोकांसमोर यावं. नंतर आपण खूप चर्चा करतो, पण हे अगोदरच सगळ्यांना कळावं यासाठी संकपाळ सरांना बोललेलं आहेत. अजय अकोळकर हे असेच म्हणजे शाहूपुरी कुंभार गल्लीत राहतात. म्हणजे आपल्या इथं पुराचं परिमाण काय म्हणजे कुंभार गल्लीत पाणी आलं काय शाहूपुरीत, येस, म्हणजे एक ठराविक लेवलच्यावर पंचगंगेचं पाणी गेलं असं म्हणतो. तर तिथले मुद्दाम आपण राहिले ते के आर अकोळकर म्हणजे नगरसेवक होते,
तर त्यांचे हे चिरंजीव आहेत, म्हणजे प्रत्यक्षात महापूर अनुभवणारे आहेत. त्यानंतर युवराज मोठे हे भूगोल आणि पर्यावरण अभ्यासक, म्हणजे आता पर्यावरणावर होणारे म्हणजे पर्यावरणात झालेल्या बदलामुळं पावसाची जी गणितं बदललेली आहेत आणि जी सर्वसामान्य माणसाच्या कल्पनेची बाहेरची आहेत आणि तसलं तांत्रिक कोण त्याच्यावर हे करत नाही आहे, फक्त कोण एकमेकावर टीका करतो, आपण आरोप करतो, अशा पद्धतीचं हे सगळं असतं. तर आज आपण हे बोलवले या एवढ्यासाठीच की यातून काहीतरी असं पॉझिटिव्ह अशा अर्थानं यावं. आणि आत्ता आलेले सरनोबत साहेब तर आपल्याला माहिती आहे कोल्हापूरचे सिटी इंजिनियर, या सगळ्या काळात याला 24 तास जागर राहावं लागतं आहे आणि ते त्यांची महापालिकेची टीम घेऊन काम करत असतात, हे सरनोबत साहेब होते. तर आपण चर्चेला सुरू करूया. फक्त शेवटचं मी फक्त म्हणतो की संकपाळ साहेब शेवटी या सगळ्यांच्यावर बोलू दे. हां येस कृष्ण इथे हां. आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आरोग्य घन कचरा व्यवस्थापन विभागाचे कृष्णा पाटील साहेब आहेत. ते म्हणजे सगळे याच्यावर नियंत्रण ठेवणारी ही सगळी माणसं आहेत. या सगळ्यांना आपण इथं बोलावून त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. आणि फक्त एवढीच एक की आरोप प्रत्यारोपाचं तर अजिबात त्याला स्वरूप आणायचं नाही, अगदी प्लेनली आणि स्मूथली काय करता येईल याच्यावर चर्चा आपण करूया. खरं तर माझं नाव डॉक्टर युवराज मोठे, भूगोल व पर्यावरण अभ्यासक कोल्हापूर. तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न आहे की महापूर स्थिती निसर्ग का बदलतो, हा प्रश्न तुमच्या आणि माझ्यासमोर आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं मान्सूनचा जो पाऊस आहे की या मान्सूनच्या पावसामध्ये होणारा जो काही बदल आहे, हा बदल एक कारणीभूत आहे की मुळात गेले 2-3 वर्ष मान्सूनचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे त्यावेळी सातत्यानं मान्सूनच्या तारखेमध्ये बदल झालेला आहे. कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे की एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचं प्रमाण ही जास्त आहे आणि ढगफुटी सदृश्य पावसाचं प्रमाण अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे पण या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात महापुराचा एक फटका आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर आणखी बरीच कारणं आहेत की याच्या संदर्भामध्ये आपण बोललं की धरण परिसर जे आहे की या धरण परिसरामध्ये वृक्षांचं प्रमाण जे आहे ते फार कमी प्रमाणात होत चाललेलं आहे, हा एक महत्त्वाचा आहे. आणखी कोल्हापूर शहराचं शहरीकरण जे आहे ते शहरीकरण झपाट्यानं वाढत चाललेलं आपल्याला पाहायला ते कारण आहे की शहरीकरणाचा प्रभाव ही आलेला एक नवीन विषय आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण की म्हणजे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ जो आहे किंवा जो एनएमचा विषय आहे. प्लॅस्टिक आपल्या मला वाटते मगाशी चर्चा करताना सांगितलं की जयंती नाला आहे आणि जयंती नाला व्यतिरिक्त पंचगंगा नदीला जी मिळणारे दुसरे काही घटक आहेत, स्कीम आहेत, यामध्ये होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा एक कारण आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते चाललेले आहेत, ब्लॉक रस्ते आहेत. जमिनीमध्ये जेवढं पाणी मुरणं अपेक्षित आहे ते पाणी मुरतं आहे का यावरही भाष्य करणं किंवा हाही घटक या निमित्तानं मला वाटतं आहे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हवामानातील बदल असतील, तापमान वाढ, मान्सूनची बदलती स्थिती, हे जे काही जनरल कारणं आहेत हे कारणंसुद्धा या ठिकाणी लागू असलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि कोल्हापूर खरं तर नदीकाठी असणारं शहर आहे आणि नदीकाठी असूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता बांधकामाचा विषय हा ऐरणीवर सातत्यानं त्याच विषयावर चर्चा झालेल्या आहे. त्या संदर्भात जी काही तज्ज्ञ आहेत ती भाष्य करतील. परंतु एकंदरीत बदलती स्थिती जी आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस ही 3च दिवसामध्ये अचानक पाऊस पडतो. आपल्याकडं आपण तशा पद्धतीनं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट डेटाही देते आपल्याकडं आहे, त्याच्यानुसार आम्ही अभ्यासही करतो आहे आणि आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रत्येक वेळी देत असतो तशा पद्धतीचंही. तर ह्या सध्या अशा पद्धतीच्या स्थितीमध्ये आपण आहे असं मला वाटतं. आता IMDनं जो अंदाज 100%हून जास्त वर्तवलेला आहे. मुळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणाला लागून असणारा हा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये चंदगडपासून अगदी शाहूवाडीपर्यंत सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची स्थिती ही नेहमीच राहिलेली आहे आणि आपण पाऊस पडणार अशा प्रकारची स्थिती आता तर प्री मान्सून सुरू झालेला आहे. खरं तर मे महिन्यामध्ये तुम्ही गेल्या 5-6 वर्षाचा जर आकडेवारी पाहिली तर मे महिन्यामध्ये एवढ्या लवकर पावसाला कोल्हापूरमध्ये सुरुवात होत नाही, परंतु यावर्षी मात्र लवकरच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण तयारीत असणं कधीही चांगलं आहे आणि जिल्हा आपत्ती विभाग आपल्याकडे सक्षम आहे. त्या दृष्टिकोनातून आमची कोल्हापूर महानगरपालिका असेल, जिल्हा आपत्ती कक्ष असेल,
या सगळ्यांनी मिळून आपण आत्ता त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केले की पाऊस पडणार आहे तर महापुराला आपण रोखू शकतो किंवा किमान प्रयत्न करू शकतो. माझं नाव अजय अकोलकर, शाहूपुरी कुंभार. आमचे वडील 27 वर्ष नगरसेवक होते. आम्ही 3 पिढ्या आम्ही पुरामध्ये आहे, शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये. आणि पूर्वी जयंती नाल्याचं पाणी एवढं स्वच्छ असायचं की त्यावेळेला आम्ही अंघोळी वगैरे केलेलं एवढे म्हणजे स्वच्छ असायचं. आणि पुराचं प्रमाण म्हणजे ठराविक एवढं प्रमाण होतं आणि त्यावर कधी पाणी येत नव्हतं. आम्हाला म्हणजे पूर्वी सांगायचे की 1953 साली फार मोठा पूर आलेला. त्यानंतर थोडंफार 89ला पूर आलेला होता. आणि त्यावेळेला आमच्या वडिलांनी अभ्यास करून असं प्रत्येक तज्ज्ञांच्याकडून विचार की पुराच्या रेषेमध्ये जी बांधकामं सुरू आहेत तर त्यासाठी काहीतरी हे केलं पाहिजे. त्यावेळेला आम्ही पूरग्रस्तांचा एक कोल्हापूर कलेक्टर ऑफिसमध्ये मोर्चा काढला होता. त्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण त्याची दखल घेऊन पूर रेषेतली बांधकामं थांबवली होती. त्यानंतर परत बांधकामं सुरू झाली. कारण असं पण असू शकते की त्यामुळं पूर येत असेल असं आमचा अनुभव. नाही, मग ह्याची जी परिस्थिती असायची शाहूपुरीतली ती कशी असायची? किती दिवस पूर राहायचा, कधी उतरायचा, आणि त्या काळात तुम्ही काय हे करत होता? आणि आता तर हां तेच की म्हणजे पूर यायचा आणि ठराविक म्हणजे आम्हाला थोडे क्वाटच्या लेवलची पाणी यायचं असे एवढे असे लेवल असेल. उपरी 6वी गल्लीत आहे, त्या 6वी गल्लीत कधी येत नव्हतं पाणी जास्त. बांधताना आम्ही घर बांधताना अशी 6व्या गल्लीची लेवल ठेवून आम्ही घर बांधलं. तर तिथं आता 2005 साली जवळजवळ 5 फूट त्या 6व्या गल्लीत पाणी म्हणजे घरात आमच्या जवळजवळ 10 फूट पाणी आमचा पहिला मजला पूर्ण बुडला होता. आणि पाणी येऊन गेल्यानंतर पूर म्हणजे आता पहिला पाणी तुम्हाला सांगितलं की एवढं पाणी येऊन गेल्यानंतर आम्हाला स्वच्छ म्हणजे काय वाटत नव्हतं स्वच्छ करायला वगैरे. तर आत्ता एवढं म्हणजे एवढं घाण आहे की आम्हाला म्हणजे फिनेलचं कॅन आणायला लागते आणि सगळे स्वच्छता आणि हँगलोज वगैरे घालून म्हणजे एवढे होय एक महिना पण हे होत नाही म्हणजे एवढे त्याचा वास दुर्गंधी आणि हे राहते. त्यामध्ये आम्ही राहतो. नमस्कार, माझं नाव रवी मिसाळ. मी पण कोल्हापूर शहरातलाच एक नागरिक आहे आपल्या सर्वांसारखा. पण सर्वांच्या सारखा असूनसुद्धा जसा किल्ल्याचा बुरुज असतो तसं आम्ही त्या वेशीवरच तिथं आमची घरं आहेत, व्यवसायसुद्धा आहे. सगळ्यात पहिल्यांदा जसं साहेब म्हणाले की जसं पूररेषा होती, पंचंगा तालीमजवळ आलं किंवा शिंगणापूर जकात नाक्याजवळ आलं तर ते कळायचं, मच्छिंद्री झाली हे ते. आता असं आहे की आम्हा लोकांना पावसाची इतकी भीती वाटते की आम्ही व्यावसायिक असेल तर जानेवारीपासूनच आम्ही भिवून धंदा करायला चालू करतो. मटेरियल उतरायचं काय नाही, स्टॉक ठेवायचं काय नाही. कारण एकदा सोडून 2 वेळा मोठा फटका बसलेला आहे. सरकारची मदत होते पण ती तोकडी होते, त्यानं सगळ्यांचंच हे होते अशातला पण भाग नाही. पण आता हे एवढं निश्चित की जानेवारीपासून आम्हाला भिवून धंदा करायची त्या सगळ्या विषयीतल्या लोकांचं एक आहे. त्याचं प्रमुख कारण आजपर्यंत प्रत्येक वेळा आलेलंच आहे. म्हणजे नदी क्षेत्रातली बांधकामाचं असेल, वाळू उपसाचा विषय असेल, नाले सफाई होण्याचा विषय असेल, आलमट्टी धरणाच्या बाबतीतलं जे काही विषय ते हे आता हे खरं तर मूळ मुद्दे ते पण आता ते कॉमन झालेले आहेत. आता ह्याच्यासाठी सुद्धा विचार करावा लागेल. आता जर NH4ला आपण रस्ता न म्हणता बांध म्हणत असेल तर आता NH4सुद्धा आता नवीनीकरण चालू आहे. तर त्यावेळी त्याचं परियोजना व्हायला पाहिजे आत्ताच्यानुसार. जर काय म्हणजे तो एक मुद्दा पाणी साठण्यासाठी, कारण बॅकवॉटर म्हणून जे आमच्या साईडला जे सगळ्या यांना फटका बसतो त्याच्यासाठी थोडासा एक मुद्दा सुटण्यासाठीचा एक बिंदू आहे. तर त्याचाही विचार केला असेलच पण तो प्रभावी केला तर आणि उत्तम होईल. दुसरं, आता सगळीकडे शहरातल्या वस्त्या वाढलेल्याच आहेत. जिकडे जाईल तिकडं तुम्हाला म्हणजे पाणी मुरण्याचंच हेच राहिलेलं नाही. त्यामुळं कॉर्पोरेशननं जरी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जरी विषयचा जो मुद्दा घेतला असेल तर तो प्रभावी होतो अशातला भाग नाही. तो झाला तर बऱ्यापैकी पाणी आणि मुरण्याचं होईल. कारण आज रस्ता, फुटपाथ, प्रॉपर्टी असंच सगळीकडं दृश्य आहे लोकांचं. व्यतिरिक्त ग्राउंड नाहीत, काय नाहीत, पाणी मुरण्याचं ठिकाणच आज राहिलेलं नाही आहे. याच्याविषयी ते सुद्धा त्याच्यावर एक प्रभावी जर मुद्दे जर
सरकार म्हणून जर झालं तर त्याने हे फायद्याचं ठरेल. महत्त्वाचा विषय असा आहे की कोल्हापूर शहरातल्या काही ठिकाणीच बाधित होतो, पण दुर्दैव असा आहे म्हणजे 2019-21ची गोष्ट 19चं एक मी तुम्हाला हे सांगतो. म्हणजे आम्ही जरी शुक्रवारपेठ पंचगंगा नदीच्या परिसरात राहत असेल तर आम्हाला पर्यायानं विस्थापन व्हायला लागलं, दुसरीकडं कुठं तरी आम्ही गेलो. पण एक खूप म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे, कोल्हापूर शहरात आलेली आपत्ती सगळ्या जगाला दिसेल, पण त्या स्थानिक तिथल्या लोकांना त्याचं हे कळत नाही. त्यांनी पण थोडंसं आपल्याला म्हणजे आपण सगळ्यांनी कोल्हापूर नागरिकांना आव्हान करण्यासाठी जी बाधित आहेत, जी अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं मदत म्हणून काय, मदत म्हणजे श्रमदान पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही कोल्हापूर. हां, पण हे एक दुर्दैवी दिसायला मिळालं मला की मी संभाजीनगरला जरगनगरला त्यावेळी मी शिफ्ट झालो होतो, पण जातेवेळी संभाजीनगरला एक हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि ते ढगायला लागली किंवा गाणं चालू होतं आणि लोक रेन वॉटरनं ते कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करत होते. पण तिथूनच अर्धा 1 किलोमीटरवरचं हे दृश्य लोकांना कळत नव्हतं. लोकांना जाणीव व्हायला पाहिजे की ह्या लोकांसाठी मदत म्हणून आपण श्रमदान करणे, आपल्याला दुसरं काहीच नाही. नंतर जगातनं पैसे येतात, जो तो आपापलं कोणतरी मित्रमंडळी हे ते ज्याला त्याला करत असतो. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या संस्था आहेतच ज्या पहिल्यांदा ऑनवर फुटिंग येतातच. फक्त आपल्याला त्या नागरिकांनासुद्धा, कारण पर्यायानं ते वरचे भागसुद्धा कुठं तर लाईट गेलेली असते, पाणी नसते, आणीबाणी त्यांनाही असते, पण त्याची जाणीव नसते. नागरिकांनासुद्धा आव्हान करणं गरजेचं आहे की तुम्ही अशा क्षेत्रातल्या तिथं भेलच्या गाड्या, पाणीपुरीच्या गाड्या घेऊन पिकनिक पॉईंट साजरा होतं, पण आमच्यासारख्या लोकांच्या वेदना काय आहेत हे त्या लोकांना कळत नाही. तर लाखो रुपयेचं नुकसान होतं. बराच म्हणजे त्यानंतर परत पूर परिस्थिती निवारली की आम्हाला जे हे होतं आहे ह्या गोष्टी ह्या लोक पिकनिक म्हणून करतात. तर हे असं नाही, हे करता थोडंसं त्या लोकांना जागृती करणे, आव्हान करणे की म्हणजे जेणेकरून कसं 1+1=11 मॅनपॉवर वाढेल, ह्या अडचणी सगळ्या कमी होतील. असं काही कोणी समाज सुधारायला किंवा प्रशासनानं ठेका धरलेला नाही की आपणच करायला पाहिजे. आणि हे ते लोकांचंही दायित्व आहे की त्यांनीसुद्धा थोडंसं एक मदत करणे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. व्यवसाय आणि राहणाऱ्या लोकांची पूर्ण घरं पाण्याखाली जातात. ते प्रभू श्रीकृष्णाने द्वारका बुडली आणि मग ते तिकडे गेले असं काही, त्यावेळीसुद्धा असंच काहीतरी झालं असेल. त्यामुळे त्यांनाही कळालं असेल की नाही आता आपल्याला इथून ठिकाण बदलावंच लागेल. त्यावेळी पण अतिवृष्टी आपण त्यांनी बघितलं असते, म्हणजे डोंगर आणि ते असं सगळ्या गोष्टी. एक श्रीकृष्ण नव्हता, अनेकांनी सगळ्यांनी श्रीकृष्णाची जर भूमिका बजावली तर द्वारका बुडली तसं कोल्हापूर बुडला असं व्हायला नको. आणि आता पर्यायानं लोक डोंगरावर जाऊन राहायला लागलेत. आणि साहेब म्हणले तसं पाण्याच्या परिसरात आणि हे कोल्हापूर असलेलं आहे. अगदी आपली संस्कृती पहिल्यापासून अशी आहे की नदी नाले बघूनच तिथं वस्ती वाढते. असं कुठलंच गाव नाही की ते नदी पाणी नाही आणि लांब राहते. ते बघूनच त्या काळातली लोक तिथं राहून येते. पण त्याचे जे नियम आणि अटी आहेत त्या आपण आता सगळ्या माथ्यावर ठेवून आता ते उन्माद आपण केल्यासारखा तो विषय आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या नियमाच्या गोष्टी, म्हणजे नियम या शब्दातच यश लिहिलेला आहे. तर तुम्ही नियमच पाळला नाही तर यम येऊन तुम्हाला करणार, तो वेगवेगळ्या माध्यमातून करेल. असे सगळे त्यातलंच एक माध्यम आहे जे आज आपण बसलो आहे. तर हे सगळ्यांचंच काम आहे, म्हणजे एकट्या प्रशासनाचं किंवा 1-2 संघटनेचं संस्थेचं काम नाही आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण एक मोठं हे होऊ शकतं. जरी 100%च्या वर जरी पाऊस आला तर ह्याच काळात येते असंच नाही, फार पूर्वी हे गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यावर पण असंच चयापचय झालेलं आहे. तर आपलं सगळ्यांचंच दायित्व आहे. असं साहेब म्हणले तसं कोणाला द्वेष हे न करता सगळ्यांचंच काम आहे. मी फायर स्टेशन ऑफिसर दस्तगीर मुल्ला. आता पूर म्हटलं तर आता आपल्याला आता दरवर्षीच यायला लागलेलं आहे. 2019 आणि 2021 साली सुतारवाड्यामध्ये 43 फुटाला पाणी येत होतं. आता 2024 साली 39 फुटाला आले पाणी तिथं. सिंह टोल नाक्याला 45 फुटाला बंद होत होता, आता 41 फुटाला सिंह टोल नाका बंद व्हायला लागला आहे. तर पूर म्हणजे लवकर पाणी लवकरच हे व्हायला लागले. म्हणजे जसं पूर वाढेल तसं पाणी लवकर शहरामध्ये घुसायला लागलेलं आहे. त्यासाठी आपल्या अग्निशामक दलाची 3 पथकं 3 भागामध्ये 24 तास पथक
ते कार्यरत आहेत. तसेच 6 फायर स्टेशनही 24 तास कार्यरत आहेत. 12 रबर बोटी पण आपल्या आहेत. परत 30 निवारा केंद्र आहेत आपल्या. जेव्हा पूर येतो तेव्हा 30 निवारा केंद्रामध्ये आपण नागरिकांना स्थलांतरित करतो आहे. रेस्क्यू व्हॅन 2 आहेत. फायर फायटर आपले 6 आहेत. मिनी फायर फायटर 2 आहेत. फायर बुलेट 4 आहेत. टर्नटेबल लॅडर 1 आहे आपली. रेस्क्यू बोट 13 आहेत आपल्या. रबर बोट जेव्हा पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या 13 रबर बोट चालू आहेत. शहरामध्ये कुठेही आपत्ती झाली, कुठेही रेस्क्यू करण्याचा संभव आला तर तिथं आपण बोट घेऊन तिथं रेस्क्यू करू शकतो आहे. परत लाईफ जॅकेट 72 आहेत. लाईफ जॅकेट आपले जे आहेत ते. लाईट मास्क 1 आहे. लाईफ बॉय जे गोल रिंग असतात ते 35 आहेत. सेफ्टी नेट जे आपण वाघ जे बिबट्याला पकडलेलं त्याचं त्या प्रकारे प्राणी वगैरे कुठल्या शहरामध्ये जर आले आहेत तर त्याला पकडण्यासाठी सेफ्टी नेट 6 आहेत. BS सेट आपल्याकडे जे धूर वगैरे झाला कुठं तर त्याच्यामध्ये वापरण्यासाठी आगीवरती 50 BS सेट आहेत आपल्याकडे. पोर्टेबल पंप जेव्हा समजा शहरामध्ये घरामध्ये पाणी वगैरे गेलं तर 5 पोर्टेबल पंप आहेत. आणि फ्लोटिंग पंप जे छोटे आपल्या कुठेही घरामध्ये म्हणजे घेऊन जाऊन ते फ्लोटिंग पंप 3 आहेत. परत लाईन लॉन्चर पलीकडच्या समजा पलीकडे लोक अडकलेले आहेत तर त्या रोप लाईन लॉन्चर त्या लॉन्चरच्या साह्याने पलीकडच्या लोकांना आपण दोरी त्या लॉन्चरच्या साह्याने तिकडं लॉन्च करून ते लोकांना तिकडून इकडे शिफ्ट वगैरे आपण बांधण्यासाठी दोर वगैरे बांधण्यासाठी त्याचा वापर करू शकतो आहे. म्हणजे दोर तिकडे बांधून बोटीने इकडे ते लोकांना शिफ्ट करू शकतो आहे. परत जनरेटर 3 आहेत. समजा लाईट गेली तर 3 जनरेटरच्या साह्यानं आपण काम करू शकतो आहे. आस्का लाईट जेव्हा लाईट व भागातले नसतात पूर परिस्थितीमध्ये लाईट नसतात त्याला आस्का लाईट मोठे टावरवाले ते 4 लाईट आपले ते सज्ज आहे म्हणजे पुराच्या ह्याच्यात. परत विक्टिम कॅमेरा लोकेशन समजा आग वगैरे लागली कोण आतमध्ये फसलेला आहे तर त्याच्यामध्ये त्या विक्टिम लोकेशनच्या सहाय्याने आतमध्ये कोण अडकलेला आहे त्या व्यक्तीस म्हणजे ते आपल्याला समजणं त्यामध्ये तिच्या हालचाल ते जिवंत आहे काय त्याच्यावर त्याला संवाद साधून त्या सहाय्याने आपण त्याला बाहेर सुखरूप काढू शकतो आहे. परत जर झाडे पडली आता काल 40 ते 50च्या सुमारास झाडं पडलीत. काल आमची 24 तास पथकं कार्यरत होते सर्व भागामध्ये. रुईकर कॉलनी ते इकडे 7 ते 8 झाडं आम्ही ह्या साईडला काढली. पलीकडच्या साईडला बी असे 30 ते 40 झाडं पडली. आत्ता ह्या मला वाटतं 15-20 दिवसात झाडं आपले 50-60 झाडं 60 ते 70 झाडं जे पडलेले आहेत आता यामध्ये. आता हे वळवाच्यापासून थोडा हवा आला तरी झाडं कोलमड लागतात. कशामुळे त्या आपल्याला ह्याच्यामुळे म्हणजे वाऱ्याचं प्रमाण जास्त आणि पाऊसही एकदम जोरात चालू होतं आहे त्यामुळे झाडे पण भरपूर मेगाफोन लोकांना संवाद आपण 30-32 जर ही झाली पाण्याची पातळी तर तेव्हापासून आपण सर्व अवेअरनेस सगळ्या पूर भागातनं अनाउन्सिंग करून लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देतो आहे. त्यांना निवारा केंद्रामध्ये जाण्याच्या सूचना आपण अवेअरनेस करतो आहे. 30-32 म्हणजे 39 आपली इशारा पातळी आहे आणि धोका पातळी 43 आहे. तर त्याच्या अगोदरच लोकांना स्थलांतरित होण्यासाठी सांगतोय आणि त्या हिशोबाने आपला अग्निशामक दल सज्ज आहे पूर परिस्थितीला सामना देण्यासाठी. आत्ता आमचे 100 ते 110 लोक आत्ता आहेत आणि लागले तर आम्ही NGO बी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट कॉलेज आहे राजाराम बुरतेजे आणि खराडे कॉलेज फायर इंजिनिअरिंग कॉलेजचे जवान NGO म्हणून आपण त्यांना येतो आहे. नमस्कार, मी कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन. तसं कोल्हापूर शहराच्या आपत्ती व्यवस्थापन निवारण यंत्रणेचा सर्वात ज्युनियर सदस्य असावा आपल्या सगळ्यांच्यामध्ये. गेल्या 2 वर्षापासून मी ह्या यंत्रणेत आहे. घनकचरा व्यवस्थापन या अनुषंगानं शहरातील नाले गटारी आणि मला थोडंसं नाले म्हणा कमीपणा वाटतो कारण आपण याला नाला जयंती नाल्याला पूर्वी कधी नाला नाही आपण नदी म्हणून पाहत होतो. मी इथला सदस्य ज्युनियर असलो तरी मी कोल्हापूर शहराचा वासी आहे. महाराष्ट्र कॉलेजचा महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी आहे. कोल्हापूर हे माझं तसं प्रॉपर मूळ गाव. राधानगरीत माझं मूळ गाव, तिथं मांगोली. पावसाचं प्रमाण सरांनी मग सांगितलं पावसाचं प्रमाण नाही वाढलं असं मला वाटतं. पण पूर्वी मी साधारण 90पर्यंत शेती करून शाळा शिकत होतो. इरलं घेऊन जात होतो आम्ही शेतात आणि 2-2 महिने आम्ही सूर्यदर्शन पाहिलं नव्हतं. तो पाऊस होता तो एवढाच होता, कमी नव्हता, अधिक असेल पण कमी नव्हता. पण तो साधारण 4 ते 5.5 महिने पाऊस सलग असायचा. संपूर्ण आकाश ढगाळलेलं असायचं. पाऊस सतत संततधार पाऊस. पण डोंगर माथ्यावर पडणारा पाऊस
नदीपर्यंत पाणी यायला किमान 2 दिवस लागायचे. एवढं जंगल क्षेत्र होतं आणि ते त्या झाडीत खाली पडलेल्या पानांच्यामध्ये, त्यानंतर जमिनीमध्ये, आणि तिथून ते पाणलोट क्षेत्रात यायला किंबहुना कॅचमेंट क्षेत्रात पाऊस पडून तो ॲक्च्युली नदीला पाणी यायला ते किमान 3-4 दिवस लागायचे. आज 1 तासात माझ्या डोंगर माथ्यावर पडलेला पाऊस 1 तासाच्या आत नदीला पाणी येतं. ते 3 दिवस पाणी येत नव्हतं, आम्ही पाहत होतो. तर हा गावचा भाग झाला. मला आज कोल्हापूर शहराविषयी बोलायचं आहे. महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी असल्यामुळं मी पूर त्यावेळी पाहिला, पण तो पूर असा 40 फूट वगैरे कधी पाहिला नव्हता. किंवा आम्ही नदी म्हणून पाहत होतो या जयंती नाल्याला. जयंती, गोमती आणि श्याम सोसायटी नाला. मला आठवतं मी त्या श्याम सोसायटी नाल्या तिथं आम्ही मासे पकडायला पण जात होतो, पाणी वाढलं की तर जात होतो. तर हा थोडासा ह्याचा भाग झाला. तर साधारण 515 छोटे मोठे नाले आहेत. 515 नाल्यांपैकी 3 नाले हे मोठे आहेत, गोमती, जयंती आणि श्याम सोसायटी नाला. तर ह्या 3 नाल्यांची एकूण लांबी साधारण नदीपासून वरती डोंगरापर्यंत साधारण 22 ते 23 किलोमीटर परिसर आहे. गेल्या वर्षी मी या परिसरातनं साधारण 18,000 टन गाळ काढला होता. ती साधारण मोहीम चालू झाली होती आमची साधारण एप्रिल एंडला चालू झाली होती. आत्ता आज अखेर माझा या 22 किलोमीटरमधला फक्त 16 किलोमीटरचा परिसर झालेला आहे. तर आज मी 16,000 टनांच्यापेक्षा जास्त गाळ काढलेला आहे. म्हणजे तो गाळाचं प्रमाण यावर्षी कदाचित जास्त होईल असं मला वाटतं. गाळ वाढण्याचं कारण लोकसंख्या. साधारण आजची लोकसंख्या शहराची 2011च्या जनगणनेनुसार 5.5 लाखाच्या आसपास जाते, पण ॲक्च्युली मला वाटतं ती 8 लाखाच्या आसपास कुठेतरी असावी. माझ्यापेक्षा या बाकीच्या तज्ज्ञांना माहिती असेल. त्यातला थोडासा माझ्या दृष्टीनं क्रिटिकल भाग मी पाहिला गाळ काढताना. सर्वात मोठं दुखणं कुठलं असेल तर प्लॅस्टिक. एकट्या सुतारवाड्यातून मी आत्ता गाळ काढताना 15 ते 18 टन प्लॅस्टिक काढलं. 15 ते 8 म्हणजे तो सुतारवाड्याच्या आमच्या पंप हाऊसपासून या विल्सन पुलापर्यंत साधारण 3 फूट उंचीचा तो प्लॅस्टिकचा थर होता. तो काढायला मला 6 दिवस लागले. आणि ते कदाचित काही तुमच्या तरुण भारतने ते काही त्यावेळचे फिक्स घेतले होते. ते 6 दिवस लागले मला. ते मी स्वतंत्र वेट केलं त्याचं. ते 16 टनाच्या आसपास गेलं. ते एवढं प्लॅस्टिक होतं. त्याच्या प्लॅस्टिक बंदीची मोहीम आहे, शासन निर्णय आहे, सगळं आहे, पण ते प्लॅस्टिक बंदी कधी होत नाही. त्यानंतरचा दुसरा टप्पा मेडिकल वेस्ट आणि सॅनिटरी पॅड वेस्ट हा थोडासा क्रिटिकल सब्जेक्ट विषय आहे तो. त्यामुळं काही शहरातल्या काही भागांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण किंवा ती जे छोट्या मोठ्या चाची, नाली, चारी ज्या आहेत त्या कुठंतरी स्टॉप होण्याचं कारण हे आहे. ह्या 2 घटकांच्यामुळं पाण्याचं प्रमाण अधिक वाढत जातं. अतिक्रमण सांगाल तर मी गेल्या वर्षी गाळ काढला होता. विल्सन पुलाच्या खालच्या बाजूला मी इकडून उतरलो होतो. सगळी यंत्रणा आमची JCB, ट्रॅक्टर, पोकल्यान तिथून नेलं होतं. आत्ता तिथं मला वाटतं 18 ते 20 झोपड्या झाल्या. ते छोटी मोठी शटर्स आहेत. मला आज तिथला गाळ काढता आला नाही. विल्सन पुलाचं प्लिंथ लेवल विचार केला तर मला वाटते आत्ता आहे गाळाच्यापेक्षा खाली प्लिंथ लेवल 10 ते 12 फूट असेल. प्लिंथ लेवल मी परवा तिथं स्वतः गेलो होतो, खाली उतरलो आणि पाहिलं ते पुलाची प्लिंथ 12 फूट असलं. म्हणजे त्या साधारण अर्धा किलोमीटर 500 मीटर परिसरात किमान 25 ते 50 टन गाळ असेल. तो मला काढता येत नाही. आता तिथं उतरताच येत नाही, कारण तिकडून उतरलं तर मशीन बुडते पाण्यात, एवढा गाळ आहे तो. ही परिस्थिती साधारण आपल्याला ॲस्टल आधारपर्यंत बघायला मिळते. गाळाचं प्रमाण त्या टप्प्यापर्यंत जास्त आहे. त्याच्या वरच्या टप्प्यापर्यंत गाळाचं प्रमाण कमी आहे. पण इथंपर्यंत शहरातून विविध जे छोटे मोठे नाले, चरी, चाची येतात, त्यामधून लोकांच्यात अवेअरनेस हवा की किमान प्लॅस्टिक, सॅनिटरी पॅड्स हे त्या नोड्या नाल्यांच्यापर्यंत नाही गेले पाहिजे. कारण याचं प्रमाण गाळाच्या समसमान येतं. जवळजवळ अंतिम टप्प्यात येतं त्यावेळी एकूण 18,000 टन गाळाला कुठंतरी 4 ते 5,000 टन प्लॅस्टिक, सॅनिटरी पॅड आणि हे जो वेस्ट आहे ते येतं. आज आमच्याकडं जेटिंग मशीननं गेल्या 2 दिवसापासून पाऊस पडायच्या आधीने काल पावसात जेटिंग मशीनची सफाई चालू आहे.
विल्सन फिनस टॉकी ते आपल्या ह्याच्याजवळ हे हॉटेल रेल्वे स्टेशन या रस्त्यावरचं थोडंसं गेले 15 दिवस तिथं हे होतं, लिकेज होतं. पण काल आम्ही ते काढलं, ते सक्सेसफुली केलं. पावसात ते आपले स्टाफ तिथं कर्मचारी सगळा काम करत होता. पण त्यातून जे बाहेर निघलं ते साधारण 25 किलोच्या आसपास तो मैदा आणि ते तेलकट ते कुठून तर ते हॉटेल वेस्ट. ह्या 8-9 जे मोठे हॉटेल आहेत ते सगळं कुठलेही STP प्लॅन नाहीत त्यांचे, फक्त दाखवायसाठी ठेवले जातात. आहे तसं हॉटेल वेस्ट त्या नाल्याला जोडलं जातं. यांच्यासाठी महापालिकेचे सगळे प्लॅन्स, कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे, RDF प्रकल्प आहे, तुमचा विंडरो प्रकल्प आहे, कंपोस्टिंग प्रकल्प आहे, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प आहे. ह्या सगळ्या प्रकल्पातून हे एवढी कचरा जात्याला सोडून आपण पर डे 200 ते 220 टन कचऱ्यावर प्रक्रिया करतो. त्या व्यतिरिक्त हा जाणारा जर 18,000 टन आपण जर गाळ इथं काढत असेल तर याच्यापेक्षा नदीत जाणारा गाळ अजून मोठा असेल, किमान त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात नदीत जाणारा गाळ असेल. त्यासाठी लोकांच्यात अवेअरनेस पाहिजे. लोकांच्यात आज रिटर्निंग वॉल, मला वाटतं आरोप म्हणून नाही म्हणायचं, पण ते रिटर्निंग वॉल बांधताना कुठल्या तरी बांधकामांना संरक्षण म्हणून बांधल्यासारखी आहेत. कुठेही बफर झोनचा विचार केलेला नाही. बफर झोनमधून आपली यंत्रणा जाऊ येऊ शकते. आज ह्या जयंती नाल्यावरच्या 6 ठिकाणं अशी आहेत आयडेंटिफाय, मी तिथं उतरूच शकत नाही माझी कुठलीच यंत्रणा. या जयंती नाला किंबहुना नदीतला गाळ काढताना 1 किलोमीटर परिसरातला गाळ मला इथून तिथं पाण्यातनंच शिफ्ट करत न्यावा लागतो पोकल्यांचा सहाय्याने. कदाचित 2 वर्षात गंमत म्हणून म्हणतो, पण एअरलिफ्टिंगद्वारे मला गाळ काढावं लागेल अशी परिस्थिती आहे. एवढी कठीण परिस्थिती आहे. हसण्यातला विषय नाही, सगळ्या यंत्रणांची जबाबदारी आहे. मी महानगरपालिका म्हणून माझी प्राथमिक जबाबदारी आहे, सर्वात पहिला गुन्हेगार मी असेल. पण तेवढीच जबाबदारी सगळ्या यंत्रणेची आहे की हा बफर झोन सुरक्षित ठेवला पाहिजे. हा बफर झोन सुरक्षित ठेवला नाही तर भविष्यात एअरलिफ्टिंगच करावं लागेल. हे माझं आजचं निरीक्षण आहे. मी 1 महिन्यापासून त्या गाळात असतो, गेल्या वर्षी होतो, पण त्यानंतर मला वाटलं आता पाऊस सुरू झाला, आता थोडंसं गाळाचं प्रमाण कमी. पण ॲक्च्युली महापूर साधारण 22ला चालू झाला आणि 1 महिना मला पुन्हा गाळ तेवढाच काढावा लागला. आणि तेवढाच गाळ काढताना किमान 2,000 टन प्लॅस्टिक काढलं मी. हे कोल्हापूर शहराचं दुर्दैव आहे. आज आम्ही कारवाईला जातो म्हणून दुकानातील 8-10 दुकानं बंद आहेत. तिथं साधारण या 1 महिन्याभरात 22,000 किलो आपण प्लॅस्टिक काढलं, नष्ट केलं. आमच्या आता प्लांटवर नेऊन ते श्रेडिंग मशीनमध्ये नष्ट करून टाकलं, त्याचा रियूज होण्या म्हणून. पण 100% प्लॅस्टिक बंदी असताना राजरोसपणे प्लॅस्टिक चालू राहतं. हे सर्वात मोठं महापुरातलं दुखणं. ह्या 4 बाबी जर आपण कंट्रोल केल्या, प्लॅस्टिक, सॅनिटरी पॅड, हॉटेल वेस्ट आणि हॉस्पिटलचं वेस्टसुद्धा मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पकडलं. या 4 घटकांच्यावर बंदी केली, ह्या 4 घटकांना कुठंतरी आपण कंट्रोलमध्ये आणलं तर बांधकामं, तर तो माझा विषय नाही, पण अनधिकृत बांधकामं हा मोठा विषय आहे. त्यातला साधं विल्सनचं इथलं उदाहरण सांग, 20-22 शेड आहेत. आता मी जाऊच शकत नाही आतमध्ये, आणि पलीकडून आत यायचं झालं तर माझं हे बुडून जातं, पाण्यात जाणार, यंत्रणा पाण्यात जाते. ही फॅक्ट आहे. विल्सन पुलाची फॅक्ट कोणी, म्हणजे माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक सगळे इथं आहेत. किमान 10 फूट गाळात खाली त्याचे पिलर आहेत, त्याची प्लिंथ लेवल आहे. हे फॅक्ट आहे. ह्या यंत्रणा, सगळ्या यंत्रणांनी यामध्ये सुधारणा केल्या तर कुठंतरी आपण भविष्यात कोल्हापूर शहराला, आज कोल्हापूर म्हणजे महापूर सिटी कुठल्या असेल एन्जॉय म्हणून येतात लोक. मला मुंबईला मी 20-22 वर्ष सेवा केली. मला मंत्रालयातून फोन, अरे महापूर चालू झाला की सांग, मला यायचं आहे कोल्हापूरचं महापूर एन्जॉय करायचं आहे. ही फॅक्ट आहे. मी इथं माणसांना जेवण द्यायला ही यंत्रणा, त्यांनी मला पाहिलं असेल पण लक्षात नाही. आम्ही ताटं घेऊन फिरतो, पाठीवर बॅग असते, ते जेवण कोणाला अन्न पाणी पाहिजे, कोणाला कपडा लता पाहिजे, हे घेऊन फिरत असतो. आमची यंत्रणा सगळी महापालिकेची, आमची वाहवा करायचं म्हणून मला सांगायचं नाही, पण आम्ही फार कमी पडतो तिथं. कारण एकूण 9 ठिकाणं अशी आहेत आयडेंटिफाय की प्रचंड मोठ्या प्रमाणात अचानक पाणी येतं. त्या ठिकाणी कुठं जायचं, म्हणजे 9 ठिकाणी सगळी यंत्रणा पोचू शकत नाही. म्हणजे तिथं अग्निशमनही गेलं पाहिजे, तिथं कपडा लता पोचलं पाहिजे, तिथं जेवण पोचलं पाहिजे, निवारा पोचला पाहिजे.
ह्या 4 बाबी तिथं पोहोचवताना महानगरपालिकेच्या किंबहुना जिल्हा स्तरावरील सर प्रमुख आहेत, सरना यातली कल्पना आहे. त्या ठिकाणी आम्ही जाताच येत नाही, वाहनं नाहीत, रस्ते दुरून यावे लागतात, मोठा पाऊस असतो, रस्त्यांच्या बाजूचे ज्या छोट्या शहरातल्या ज्या छोट्या नाल्या आहेत त्या तुडुंब भरलेल्या असतात. आणि आपलं सुदैव चांगलं, शाहू महाराजांना शहरातल्या पंचनद्या आणि ही 6वी नदी ह्याची कल्पना होती. त्यामुळं अंडरग्राऊंड जे त्यांची ड्रेनेज व्यवस्था आहे ती ड्रेनेज व्यवस्था मी इथं शाहूपुरी लक्ष्मीपुरीतली गेल्या वर्षी एक ते चॅनल भरून वाहत होता. त्या चॅनलमध्ये आमच्याकडे कुठली तो चॅनल साधारण आतमध्ये 60 फुटावरती तो पडला होता. आत जायला यंत्रणा नव्हती, जायला कोण धाडस नव्हतं, आमच्याकडे मास्क वगैरे काय नव्हतं. पण ते कुठं तुटलं हे आम्हाला, कुठं पंक्चर आहे कळतच नव्हतं. पाणी एवढं प्रचंड होतं. कर्मचाऱ्यांच्या बरोबर कुठंतरी 5-1 फूट आपल्याला जावं लागेल तर कर्मचारी धाडस करतील म्हणून मी स्वतःही त्यात नाल्यात त्यावेळी उतरलो होतो. एक तर इकडून पुराचं पाणी, हा मोठा पाऊस, तिथं उतरून पाहिलं. मग आम्ही ते अंदाजे बॅटरी मारून ते पाहिलं की किती आतमध्ये असावं. तर ते साधारण 50 फूट ज्यावेळी तो पडलेला दिसला ते आम्ही तोडाय घेतलं. त्यावेळी लक्षात आलं की ही यंत्रणा तत्कालीन कालावधी शाहू महाराजांनी ही पूर यंत्रणा, अशा पद्धतीचा मोठा पाऊस शहरात होतो आणि ते कुठंतरी पाणी योग्य मार्गे जावं, त्याचा निचरा व्हावा, अशी शहरातली ही 515 जे नाले चाची म्हणतो त्यातली किमान 200 नाले त्या यंत्रणेला जोडलेले आहेत. ते खुले झाले पाहिजेत. ते खुले नाही तेवढ्यासाठी आता जे नवीन रस्ते झाले, मला माझे चेंबर मिळत नाहीत. मला माझे चेंबर कार्ड, आत्ता मी यल्लामा मंदिरच्या चौकातला तिथला चेंबर ओपन करायला मला ब्रेकर आणून ते रस्ता तोडून ते त्यामध्ये टाकलेला तो नळा तोडून मग तिथली माती काढावी लागेल. त्याच्यात माझे 4 दिवस 10 ते 12 कर्मचारी आहेत. आमचे फायरचे लोक आले होते, आमचे वॉटर सप्लायचे, त्यांनी पाण्याचे टँकर लावले होते, पवडीची लोक, सगळे डिपार्टमेंट आमचे तिथं गेले. 4 दिवस काम करतात. तेव्हा आज कुठं पलीकडचं छिद्र मोकळं झालं. 50 फुटाच्या रस्त्यासाठी 15 ते 18 माणसं आणि एवढी सगळी यंत्रणा 3 ते 4 दिवस राहते. ह्याचं कारण असं, त्याच्यावरती जे छोटे मोठ्या ओढे, नाल्या छोट्या किंवा गटरे आहेत त्या कुठेही शिल्लक ठेवल्या नाहीत. रस्ते बांधताना ते बंद झालेले आहेत. हे कुठंतरी आधी रस्त्यांचं मॅपिंग, पूर्वीचे जे ड्रेनेज लाईन आहेत त्याचे मॅपिंग, त्याच्या कुठंतरी भिंतीला मार्किंग किंवा त्या क्षेत्रात काम करताना गाळ उठाव करणारी किंवा प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला ॲट ए टाईम एकाच वेळी सगळ्यांना त्याचे चार्ट कुठंतरी त्या भागातल्या विभागीय कार्यालयात कुठं पाणी तटतं, कुठं मोठ्या महापुराचे कारण बनतं, कुठं झाडी पडलेली असते, ह्या सगळ्याचे कुठंतरी एक प्रशिक्षणात्मक कार्यक्रम राबवले पाहिजेत. तर आपण हे सगळी एक यंत्रणा एकमेकाला सहकार्य करू. अन्यथा हे दरवर्षीचा महापूर असेल. आणि मी म्हणलं तसं 2 वर्षानंतर एअरलिफ्टिंग गंमत म्हणून म्हणतो, पण ते खरोखर फॅक्ट येईल, एअरलिफ्टिंगनं गाळ काढावं लागेल. आता आपण सगळेजण पुराची भीषणता, पुराचं वेग, पाण्याचा वेग, नागरी वस्ती पाण्याखाली जाणं किंवा त्यांना स्थलांतरित करून जाणं, तर या सगळ्या याच्यात लोकांच्या सुरक्षितता आणि त्यांच्या त्या काळातल्या जेवण खाण्याचा मुद्दा हा अतिशय मुद्दा होतो. तर हे राजू लिंगरस आणि त्यांची जी गॅंग या पुराच्या काळात एक वेगळं काम करत असेल, म्हणजे लोकांना जेवण आणि निवाऱ्याचं काम करत असेल. त्यासमोर हे जसं आता आपण आपत्ती निवारण असेल तसं हे वेगळं. नमस्कार, मी राजू लिंगरस. पुराच्या काळात किंवा कुठल्या डिझास्टरमध्ये जे जेवणाचा फार मोठा एक विषय आहे, तर ह्याची सगळ्याची सुरुवात मी एक पर्टिक्युलर नाव घेऊन सांगतो. उज्ज्वल नागेशकरांनी हे इंट्रोड्यूस केलं म्हणायला काय हरकत नाही कोल्हापूरमध्ये. म्हणजे 92चा जो याचा भूकंप झाला लातूरचा, आणि स्वतःचं हॉटेल बंद करून मग त्यांनी त्यांच्या हॉटेल मालक संघ जो आहे त्यांना पण थोडंसं मोटिवेट केलं. ते लोक पण सगळे गेले आणि खूप चांगला त्यांनी तो एक, कारण एवढं सगळं झालेलं आहे, खरं खायचं काय तो जर मोठा प्रश्न होता. कारण शासकीय यंत्रणा पण एवढ्या प्रमाणात येते, त्यांना जर कोण खायला घालणार हे सगळा विषय. तर त्यानंतर भुजचा जो भूकंप झाला, उत्तराखंडला तर पूर्ण मानवी साखळी त्यांना आर्मीनं मानवी साखळी करून दिली, पूल पडलेले होते, त्याच्यावरनं त्यांनी ती पातेली आणि डोक्यावरून येऊन हे केलं. म्हणजे कोल्हापूरचं खरोखर हे वैभव आहे. आणि कोल्हापूरमध्ये कमी त्यांचं
हे आहे, परंतु बाहेर हिंदुस्थानात कोपऱ्यात नाव असतात. म्हणजे हॉटेल मालक संघाचे आणि यांच्या कार्याला त्यांना साथ मिळाली ती व्हाईट आर्मीची. व्हाईट आर्मी सुरू होऊन आता 25 वर्ष झाले, तर हे 92पासून हे काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतरचं केरळचा पूर, आपली टीम होती तिकडं, सगळं जिथं अफेक्टेड येतं ते डिस्ट्रीब्यूट झाले होते. तिथं जाऊन ते लगेच किचन सेट केले होते. चिपळूण 2005चा मोठा कॅम्प लावला होता तेरवाडला, संजय पाटलांचा जो इथेनॉल प्लांट आहे तिथं. मी स्वतः त्याच्यात होतो त्यावेळेला. तेव्हापासून एवढी भीषण परिस्थिती, म्हणजे कोल्हापुरातले आम्ही कॅम्प करतो त्याला काय आम्हाला काय नाही, सगळं सोयीस्कर आहे. तिथं ते एकतर इथेनॉल म्हणजे साखरेपासून आहे, माशांचा प्रचंड प्रमाणात माशा, त्यानंतर जमिनीत जसं जसं वर पाणी चढेल तसं साप वर सगळे साप आलेले. अक्षरशः जाताना असे मग शेवटी काही इलाज नाही, काठीनाशे ओढून टाकायचे वगैरे एवढं, आणि 24/7 हे चालू होतं. त्याच्यानंतर 2019चं तर काय भीषण सगळा विषय खूपच मोठा झाला. 2021 आता आमची पद्धत कशी आहे कामाची सांगतो. याच्यात मोठा रोल आहे कॉर्पोरेशनचा आणि NGOज जे ते. आम्ही काय करतो याला, कारण खूप मायक्रो लेवलला आणि एक मॅनेजमेंटचा एक फार वेगळाच हे आखावा लागतो त्याच्यासाठी. आता सोपं झालं, म्हणजे आता आम्हाला माहीत झालं आहे, सगळे NGOज पण कॉर्पोरेशन पण अधिकारी सगळे आम्हाला कनेक्ट होतात. आम्ही हळवण करून एक व्यक्ती आहे, व्यावसायिक आहे, तो आमचा डिस्ट्रीब्युशन, कारण डिस्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं. आम्ही शिजू किती म्हणजे भरपूर शिजू त्याची कपॅसिटी, कारण त्याचं डिस्ट्रीब्युशन, फूड तयार झालेलं फूडचं डिस्ट्रीब्युशन, तर तो आम्ही टाईम स्लॉट दिलेला असतो प्रत्येकाला, की या लोकांनी कॉर्पोरेशनचे सगळ्यांचे ते त्यांनी अपॉइंट केलेले असतात, आणि त्यांनी किती वाजता यायचं. प्लास्टिक अवॉइड करतो आम्ही, पॅकिंग्स तसे करत नाही. अगदी ना इलाज असतं एअर ड्रॉपिंगला जे लागणार आहे मला, तर त्याच्यासाठी फक्त प्लास्टिकचा वापर केला जातो ना इलाजानं, कारण एअर ड्रॉपिंगला ते पाण्यात काही पाण्यात पण पडतं, आणि वरून 19ला झालेले आहेत, आम्ही एअर ड्रॉपिंग केलेले आहेत. त्याच्यासाठी पण काळजी काय घ्यावी लागते, की ते अन्न समजा उद्या त्यांना जर मिळालं नाही, उद्या जर शक्य नाही झालं, तर आम्ही त्यांना 2-3 दिवसाचं त्यात तेवढं असतं. मग त्याच्यात तळलेल्या पुऱ्या घालायच्या, म्हणजे त्या लगेच खराब होत नाहीत. भाजीत टोमॅटो कांदा वगैरे वापरायचा नाही, म्हणजे ते टिकते. म्हणजे असे मायक्रो त्याचा अभ्यास करूनच आमची यंत्रणा चालते. डिस्ट्रीब्युशनचे टायमिंग दिलेले असतात, डिस्ट्रीब्युशन ते प्रॉपर जातं सगळं तिथल्या ह्याला, जिथं काय म्हणजे मायग्रेट झालेले आहेत किंवा कुठं हे केलेलं तिथं ते सगळं जातं. बोटीतून जिथं अडकलेल्या लोकांना मदतीसाठी त्या टीम्स वेगळ्या आहेत, NGOजच्या आणि ह्याच्यात ते सगळं जातं. NDRFला आम्ही त्यांच्या कॅम्पवरती किंवा त्यांच्या डिमांड वेगवेगळ्या असतात, आम्हाला कॅम्पवरती एवढं पाहिजे, तिकडे एवढं पाहिजे, कारण शेवटी त्याच्या हातात पण नाही आहे. त्याच्यासाठी एक वेगळी मॅनेजमेंट हे करावं लागते. हे सगळं करायच्या आधी आम्हाला रॉ मटेरियल, आम्ही कुठलंही शासकीय आम्हाला हे मिळत नाही मदत, हे अगदी मी क्लिअर सांगतो. आम्ही मागणी पण अजून केली नाही, कारण इथून पुढे करावी लागणार. कारण काय वेळेला अशी वेळ येते की कारखानदार वगैरे बरेच मदत करतात, पेमेंट 1 रुपयाला मी हात लावत नाही कुठल्या. कोण काय 1 लाख रुपये द्यायचे, 2 द्यायचे, ते त्या सप्लायरचं आम्ही सर्व बिल पाठवून देतो त्यांना, त्यांनी तिकडं पेमेंट करायचं. हे एवढं एक क्लिअर ठेवलं. नाही तर काय होतं आहे या सगळ्या सिस्टीममध्ये कुठेतरी काय करणार नाही, खरं ठपका मारणारे पण असतात, नाही असं असू शकतात. काय ह्या पण बारीक सारीक गोष्टी. सगळ्यात मेन म्हणजे क्लिनलीनेस. पातेली शिजवायला घेताना ती व्यवस्थित धुतली गेलीत का, त्याचं म्हणजे आम्ही पर्सनल 1-2-4 जणं त्याच्यावर मॉनिटर करतो पहाटे जाऊन, मग ते शिजवायला त्यांना त्याच्यानंतर तो परिसर सगळा, कारण माशा पण असतात, त्या माशा अवॉइड करायला आम्हाला कोल्हापुरातल्या चहाच्या गाड्यांवरचे वापरलेली चहाची पावडर घेऊन त्याचं पाणी तयार करून ते सगळीकडे परिसरात पसरावं लागतं, कारण तर कंट्रोल होतात माशा, त्याला माशा राहत नाहीत. असं अशा वेगवेगळे उपाय करत त्याच्यानंतर आम्ही सकाळचं संध्याकाळी कधीही रिपीट करत नाही. सकाळचं कधीही संध्याकाळी करत नाही, कारण ती रिस्क आहे. कारण हे दुसरं व्हरायटी जी देतो ती म्हणजे अगदी काही लोक आता अधिकारी वगैरे पण असतात ना, फोन करतात, अरे आज काय बनवलं आहे, कारण ते कामातच असतात आपल्या. खरं एवढी काहीतरी चांगली व्हरायटी आम्ही खायला घालण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की एकतर चूल घर सगळं पाण्यात गेलेलं आहे, परत कधी ते उभारणार माहिती नाही, मानसिकता सगळी अशी असते. तर उज्ज्वल साहेबांचं म्हणणं काय की चांगलं
पौष्टिक तर आहे खरं, एक व्हरायटी खायला घालू म्हणजे निदान 2 घास खाताना एक समाधान मिळावं. आता याच्यामध्ये कसं आहे, कुठलाही त्रास दुग्धजन्य पदार्थ आम्ही बऱ्यापैकी अवॉइड करतो, ज्यानं पोट पावसाच्या याच्यात पोट म्हणजे हे मायक्रो प्लॅनिंगमधला सगळा विषय आहे. आणि अशा ह्याने एअर ड्रॉपिंगसाठी चिक्की भडंग वगैरे हे तयार करून घेते, त्याचे पॅकेट्स वगैरे केलेले असतात. ही यंत्रणा सगळी अशी आमची चालती. जवळजवळ 100 लोक आमच्याकडं आम्ही पेड घेतो, म्हणजे रोजंदारीवरती भाज्या चिरण्यापासून या सगळ्या हे करण्यासाठी. आणि केटरिंग असोसिएशनचे सगळे लोक त्यांचे स्वतःचे पातेली सगळं घेऊन त्यांचे ते वाटून घेतात. आज सकाळचं हे 4 असोसिएशन करणार जेवण, कारण यंत्रणा फार मोठी असते. रोजचं किमान नाही म्हटलं तर एक 10,000 लोकांचं जेवण तर बनावं लागतं एवढ्या क्वांटिटीचं. आणि मदत येते, मदत नाही आली तर आम्ही आम्ही काय होतं शक्यतो हां मदतीत आलेलं धान्य वगैरे आम्ही वापरत नाही, कारण त्याचं कारण असं आहे की ते स्पॉईल होते. म्हणजे ते बनवताना एकसारखं त्याला हे राहत नाही. समजा तांदूळ ह्याचा एक 100 किलो, त्याचा एक 200 किलो असं वेगळं आम्ही ते एकाच ह्याच्यातून तो जाणून मग तो आम्ही वर्ग करतो कलेक्टर ऑफिसच्या, जे मदतीला येतं ना ते धान्य वगैरे ते कलेक्टर ऑफिसच्या इथं देतो. आता ह्या सगळ्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची उज्ज्वल साहेबांनी एक विषय केला आहे की शिदोरी आपण पूर्वी ऐकायचं फक्त लग्नातच, नवरी मुलगी आली किंवा जाताना ती केळी घेऊन येते. ती शिदोरी प्रकार हा उज्ज्वल साहेबांनी चालू केला. त्याच्यामध्ये एक 2 माणसांना 1 आठवडा पूर्ण एवढं सगळं म्हणजे चहा पावडर, साखर, म्हणजे त्या कचवा छाप वगैरे ह्याच्यापासून काडेबिटी मेणबत्त्यापासून धान्य लागणारं काही भाज्या वगैरे सगळं त्या शिदोरीमध्ये, दूध पावडर, काय बटाटे कांदे वगैरे असं ती बनवून असे ठेवलेले असतात. म्हणजे 1 आठवडा 2 माणसाला. मग विचारायचं किती लोक आहेत घरी, 4 लोक आहेत, 2 शिदोऱ्या, असं डिस्ट्रीब्युशन एक आमचं पॅरलली चालतं. आणि ह्याच्यामध्ये बरेचसे आमचे जे काय रोटरीचे लोक येतात आम्हाला मदत करते पॅकिंगचं वेगळं असतं. पण किचनला आम्ही हॉटेल मालक संघाचे आणि काही बाकी कोणाला हे करू देत नाही, कारण काय असतं अर्ध्यात सोडून गेला तर ती सिस्टीम तुटली. जेवण तर आपल्याला काही झालं तरी ते द्यायचं आहेच आहे. अशा पद्धतीनं आमचं हे सगळं काम चालतं आणि तिथून पुढं असणारच आहे. पूर आता काय 2019पासून म्हणजे आम्ही 90ला लागलो त्यापासून आम्ही बघतोच, म्हणजे पूर दरवर्षी येतोच. म्हणजे अकोळकर साहेब त्यावेळेला असतानासुद्धा त्यावेळेला कसं एक 36-37 झालं लेवल, त्यावेळेला पाणी शाहूपुरीमध्ये यायचं. त्यानंतर आम्ही स्टॉर्म वॉटरमधला प्रोजेक्ट केला. त्यानंतर शाहूपुरीला जे रिटेनिंग वॉल केल्या त्यानंतर बराच फरक पडला असं माझा दावा आहे, म्हणजे 100%. कारण का की 39 नंतर तुमच्याकडं पाणी यायला लागलं. म्हणजे त्यावेळेला ते भोला सांगोडेकर मार्केट वगैरे जे होतं त्यावेळेला 36 झालं की ते पाण्याखाली जायचं. ज्यावेळी शासनानं स्टॉर्म वॉटर प्रकल्पासाठी त्यावेळेला पैसे मंजूर केले, त्यातली आपण काही नाल्यांना रिटेनिंग वॉल केली. म्हणून रामानंद नगरचं एक उदाहरण आहे. रामानंद नगरमध्ये सर्वसाधारणपणे एक 60 ते 70 घरं आहेत की तिथं कळंब्याचा ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या लोकांच्या घरात पाणी जायचं इमिजिएट. यावेळेला कळंबा ओव्हरफ्लो आता ह्या वर्षी गेल्या वर्षी तर काही गेलं नाही, परंतु ती रिटेनिंग वॉल केल्यापासून बराच फरक पडला आहे. म्हणजे महापालिकेनं जे काही उपाययोजना केल्या आहे स्टॉर्म वॉटरच्या किंवा ह्याच्या त्यामुळे फरक पडलेला आहे. आता विषय असा आहे की पूर हा येणारच आहे. म्हणजे त्यात काय आता आपण 19 बघतो, 20-21 बघितला. त्यामुळं आता या पुरामध्ये आपण सस्टेन कसं व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काय उपाययोजना करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आम्ही उत्तरेश्वरावर सुद्धा बघितलं बऱ्याच वेळा. जामदार क्लबला पाणी आलं की आम्ही पूर्वी रात्र घाली जामदार क्लबला आले, तिथनं मग एक इंचानं पाणी वाढायचं. परंतु आता पाणी असं एक नव्हे, असं फुटाफुटानं फास्टच वाढते. म्हणजे पूर्वी असं कधी बघितलं नाही. आम्ही 90पासून साधारणपणे 16-17पर्यंत पण अशी काही परिस्थिती होती. परंतु ह्याच्यामध्ये क्लायमेट जो चेंज झालेला आहे, एकदम मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस एकाच वेळेला जो ढगफुटीसारखा पडतो आणि तेवढं अकोमोडेट करायसाठी आपल्याकडं तेवढी यंत्रणा नाही आहे. ड्रेनेज यंत्रणा नाही किंवा आपले स्टॉर्म वॉटरचे चॅनल्स नाहीत, गटर्स नाहीत. यासाठी आम्ही महापालिकेनं आम्ही 2008मध्ये याचा ॲक्च्युली DPR आम्ही पूर्वी केला होता. टोटल सिटीचं बेसिन्स तयार केले होते, 5 बेसिन्स आणि 5 बेसिनचे रिचिंग पॉईंट. म्हणजे आता काय होतं एकाच वेळी सगळं पाणी एका ठिकाणी आलं की ते अकोमोडेट होणार. मग ते त्याप्रमाणे आम्ही नेटवर्किंग तयार केलं होतं आणि ते रिचिंग पॉईंट वेगळे येतील आणि ते नदीला पाणी मिळेल अशा पद्धतीने तो प्लॅन केला होता. त्यातला आम्ही फक्त किती 10 ते 20% फक्त आपण इम्प्लिमेंट केला आहे. आता शासनानं
MRDP मित्राच्या ह्याच्यातनं ते आता प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे साधारणपणे कोल्हापूरसाठी साधारणपणे 524 कोटी रुपये, इचलकरंजीसाठी आणि सांगलीसाठी. ह्या माध्यमातून पूर जरी आला तरी ते म्हणजे फॅसिलेट होईल. म्हणजे ते काय पूर टाळण्यासाठी असं नाही. लोकांच्या डोक्यात काय की MRDP झाला म्हणजे पूर येणारच नाही असा विषय नाही, परंतु जो त्रास होणार तो त्रास कमी होणार हा विषय. सौम्यीकरण होतं. आणि लोकांनी पण आता आपली म्हणणं आता आपलं फिक्स आहे की एवढं पाणी आलं की आपलं स्वतःहून जायला पाहिजे. नाही आम्ही रात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी थांबून बाहेर चला की विनंत्या करायची पाळी येते, तरी लोक हलत नाही. ते म्हणतात अहो इथं पाणी आहे की सक्ती नाही. लोक आम्हाला शिकवतात तुम्हाला काय माहिती आहे पाणी बघा तिकडं आहे अजून. वरून शिव्या तुमच्यासाठी तर आलं वरून शिव्या हां, आम्ही मरू जाऊ अशी पण भाषा करतात. त्यामुळे लोकांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे. एक आपण आणि आपत्ती म्हणून एक विचार करून आपण त्यातनं पुढे जायला पाहिजे याच्यामध्ये. कारण हे काय शेवटी पूर 100% थांबणार आहे आणि शेवटी पण शहरीकरण होतच राहणार आहे. कोणी मुद्दा काढला होता की सगळ्यात जागा पाणी मुरायला जागा नाही, ही फॅक्ट आहे. प्रत्येकाला पॅसेज कॉन्क्रीट पाहिजे, गटरपर्यंत पॅसेज पाहिजे, बाजूपट्टीला गवत उगवायला नको. पूर्वी आम्ही इवन मी 97-98पर्यंत सांगतो बरं का, म्हणजे प्रतिभानगर वगैरे आम्ही बाजूपट्टी खरडून काढायसाठी म्हणून कामगार लावायचो. आमची पवडीची कामगार आणि आरोग्याची गवत कापायला. आता तशी परिस्थिती ऑलमोस्ट संपत आली आहे. सगळीकडे कट टू कट कॉन्क्रीट आणि गटर. पाणी मुरणार नाही, डायरेक्ट पाणी जाणार तुमचं ते ओढ्यातनं नाल्यातनं नदीला. त्यामुळे ठिकठिकाणी आम्ही प्लॅन केला होता की झाडासाठी पाणी मुरायसाठी एक परवा त्या तुमच्या ह्याने राजीव मगदुमने काढलं होतं ना, ते झाडांची मुळं रिकामं करायची वगैरे. असे वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन आपण थोडं तरी फॅसिलिटी करायला पाहिजे. आणि इचलकरंजीमध्ये सुद्धा एक NGO आहे, त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक सिस्टीम डेव्हलप केली आहे. तर ते युनिट प्रोव्हाइड करतात. हार्डली किती 3,000-3,500 रुपयाला येते. आणि ते युनिट प्रोव्हाइड केल्यानंतर ना तुमचं सगळं पाणी बरोबर फिल्टर होऊन प्रॉपर तुम्ही तुमच्या टँकला तुम्ही घेऊ शकता, ते तुम्ही रियूज करू शकता. असे काही कंपल्सरी केलं आणि पाण्याचं टेरेसचं पाण्याचं रियूज व्हायला पाहिजे. तेवढं म्हणजे नदीत जाणारं पाणी आपण कंट्रोल थोडं केलं तरी सुद्धा एक 10-20% तरी फरक पडू शकतो असं आमचं मत आहे. आणि इथे काय नॉर्मल बाकीच्या गोष्टीप्रमाणे आम्ही काय कायम सज्जच आहे. 24 तास 24 आमचं फायर फायटिंग, वॉर्ड ऑफिसेस, आमची जे काही यंत्रणा आहे त्या उपलब्ध यंत्रणा आम्ही सक्षमतेनं काम करत असतो. तर त्याविषयी त्याच्यावर बरेच मतप्रभाव आहेत ना की आलमट्टीची उंची वाढवल्यानंतर काय फेडणार. हे टेक्निकल लेवलला त्यांनी ते थोडक्यात त्यात रिसर्च करायला पाहिजे त्याच्यावर सगळ्यांमध्ये. हां, इरिगेशन तर एक आमचा BIN याच्यात एक आम्ही केला होता कृष्णा नदी ही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना की आपण आपला जो पन्हाळ्याचा रस्ता झालेला आहे, रेडिएटो पूर्वी कसं रेडिएटो फुटला की ते पुरे यायचं. आता ते आपण रस्ता झाल्यामुळे ते टोटल बांध तयार झाला आहे, त्याला क्रॉसडेन करायला पाहिजे त्याचे. आणि ह्या याच्यामध्ये आपण आता प्रस्तावित केलेला माहीत ना 9 का 10 आपण त्याच्यामध्ये क्रॉस आहेत, म्हणजे शिरोलीच्या रस्त्याला पण आहेत आणि ह्या रस्त्याला पण आहेत. आणि आम्ही 2018 साली आम्ही नॅशनल हायवेला कळवलं होतं की बाबा ह्या पुराच्या ह्याच्यामध्ये असं होते, तुम्ही ते हे करून घ्या म्हणून. एक मुद्दा काय आहे सगळ्यात घेत नाहीत लक्षात की ही नदी कृष्णा नदी आली नरसोळीवाडीला आणि पंचगंगा ही थोडीशी तिरकी परत अशी होती, त्यामुळं पाणी हे आत घेतलं जात नाही. तर मध्ये आमच्या इथून आम्ही जरा त्याला ते चॅनलाइज करायला पाहिजे. हा असा जर जरा हे केला तर ते एका वेळेला ते पाणी जाईल असा मुद्दा आमचं टोटल हैदराबादला आमची कॉन्फरन्स झाली ना, तिथं आम्ही विषय केला होता. त्याच्यावर सांगतो मी म्हणजे जेव्हा मी बोलून हा जो तुम्ही मुद्दा सांगितला त्याच्यावरती आपण काय करणार असेल. प्रसाद बोलायचं तुम्ही आता. प्रसादनं पण भरपूर काम केले आहे. सगळ्यात आधी तरुण भारतचे मी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण हा दरवर्षीचा एक नियम झाल्यासारखं झाला आहे की आपण पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वी एक आपण असं राऊंड टेबल इथं ऑर्गनाईज करतो. आणि त्याचा उद्देश आपला असा असतो की प्रशासकीय यंत्रणा, त्याचबरोबर अर्बन लोकल बॉडी आणि शहरातले किंवा जिल्ह्यातले ॲक्टिव्हिस्ट जे सगळ्या संस्था आहेत, लोक आहेत, ते एकत्र येऊन काय विचार करतायत पर्टिक्युलर या विषयाचा ते आपल्याला सगळ्यांना समोर येतं.
त्यात मी अजून एक वेळ आपले आभार व्यक्त करतो की यांच्यासारखे आणि यांच्यासारखे जे नागरिक आहेत, म्हणजे जे दरवर्षी या गोष्टीला त्यांनी फेस केलेलं आहे, दरवर्षी म्हणत नाही मी, पण जेव्हा जेव्हा आपल्याकडं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा त्या गोष्टीला फेस केलेला आहे, त्यांचा काय व्ह्यू आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये समजतं. खरं तर आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती दादा मी कंटिन्यूस महिनाभर बोलू शकतो, पण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप म्हणजे जेवढं वक्त्यांचं मी ऐकलं त्याच्यामध्ये आता ते माझ्या गुरुस्थानी आहेत, त्यामुळं त्यांना ऐकणं म्हणजे एक ट्रीट असते माझ्यासाठी. पाटील साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले जे माझ्यासाठी आज लर्निंग होतं. म्हणजे 18,000 टन कचरा जर आपण या महिनाभरात काढत असू तर किती मोठ्या प्रमाणावरती लोक कचरा पाण्यात टाकायचं काम करतात हे आपल्याला समोर इथं दिसते. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा, प्लास्टिक. म्हणजे त्याला खरोखर आपण भस्मासूर म्हणतोय ते काही चुकीचं नाही आहे. आणि प्लास्टिक जर आपण ह्याच्यातनं बाजूला काढला तर हे निर्माण होणारं संकट किती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे याचा आपण विचार करू शकतो. मला वाटतं निश्चित संतोष उद्या त्याला जास्त आपण हायलाईट करावं. तर थोडं आता आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला, मी पावसाबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की सरासरी जी जिल्ह्याची आहे, वर्षात बाबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या मान्सूनमध्ये किती पाऊस पडायला पाहिजे तर तो साधारणपणे 1739 मिलीमीटर जिल्ह्याची सरासरी आहे. एवढा साधारणपणे सामान्य पाऊस पडायला पाहिजे. आता आपण म्हणतो की सरनोबत साहेबांनी सांगितलं, म्हणजे 90चं उदाहरण तुम्ही तर त्याच्या यादीचं 53चा पूर सांगितला, 89चं सांगितलं. मी प्रशासनात 2005ला जेव्हा आलो तेव्हा मी 25 वर्षांचा होतो. त्यावर्षी सगळ्यात मोठा पूर आपण जिल्ह्यानं अनुभवला आहे 2005. 6 लोक 6चा सांगत नाहीत, कारण लोक 6चा सोयीस्कररित्या विसरलेले आहेत, कारण 6ला जे आपण काम केलं ते जगभरात बेस्ट प्रॅक्टिस म्हणून गेलेलं आहे. मग लोकांची आपली सवय आहे, जेव्हा आपल्याला थोडा त्रास झाला आहे ते लक्षात राहतं, पण प्रशासनानं जेव्हा चांगलं काम केले ते वर्ष आपल्या लक्षात राहत नाही. कालसुद्धा मी ह्याच्यामध्ये निलेवाडी आपण साहेबांसोबत दौरा केला, तिथल्याही लोकांनी सांगताना 5, 19 आणि 21 सांगितलं. तिथं आप्पा म्हणून एक वयस्क व्यक्ती होती, त्यांना मी म्हटलं तुमचा 6चा पूर लक्षात नाही आहे का? नाही साहेब 6ला आमच्याकडे आला नव्हता. म्हटलं चुकीचं सांगताय तुम्ही, थोडंसं मागं जाऊन बघा. 6लाही सेम परिस्थिती होती, पण 6ला आपण 5 इतकं नुकसान काहीच होऊ दिलेलं नव्हतं, बिकॉज वी वर प्रिपेअर. साधारणपणे आपण 19मध्ये जर बघितलं, 19मध्ये 2286 मिलीमीटर 4 महिन्यामध्ये पाऊस झालेला होता. म्हणजे सरासरीच्या जवळ 1000 मिलीमीटर पाऊस, 400 ते 500 मिलीमीटर पाऊस जास्त झालेला होता. 2020मध्ये हा तुलनेनं कमी झाला, 1649 मिलीमीटर पाऊस झालेला होता. 2021मध्ये जेव्हा आपल्याकडे पूर परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा नंतर पूर परिस्थितीनंतर रेखावार साहेबांची आणि माझी चर्चा झाली, त्याही वर्षी आपल्याकडं पूर येऊन सुद्धा आपल्याकडं सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. म्हणजे 1719 मिलीमीटर पाऊस झाला आहे पूर परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा. 2022मध्ये त्याच्याही पेक्षा कमी, म्हणजे 2022मध्ये आपल्याकडं फक्त 1560 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 2023मध्ये तर अगदी कमी पाऊस झाला आहे. आपल्याकडे जिल्ह्यात फक्त 1005 मिलीमीटर पाऊस झाला आहे, म्हणजे सरासरीच्या जवळजवळ 800 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. आणि गेल्या वर्षी जर आपण उदाहरण बघितलं, गेल्या वर्षी जवळजवळ आपण पूर परिस्थितीला टच करून आलो आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे 1620 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे सरासरीपेक्षा जवळजवळ 200 मिलीमीटर कमी पाऊस झाला. आता जर आपण बघितलं तर 5, 6, 19, 21 आणि तुलनेनं गेल्या वर्षी 2024 या 5 वर्षामध्ये साधारणपणे पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण बघितलं. आता यांनी उदाहरण सांगितलं की 53ला आमच्या वडिलांनी पूर बघितलाय. पूर आधी येत नव्हता का? पूर येत होताच. असं जर लोक म्हणत असतील की आत्ताच हे सगळं व्हायला लागलं, इट इज नॉट लाईक दॅट. आत्ता पूर निर्माण होतोय, आत्ता पुराकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदललेला आहे. लोक आता जास्त जागरूक झालेले आहेत. प्रत्येकाला त्या विषयावरती बोलायचं आहे आणि प्रत्येकाला कुणाला तरी ब्लेम करायचं. किंवा आमच्याकडं का, जसं आता बोलताना यांनी विचारलं साहेब आलमट्टीबद्दल काहीतरी बोला की. आलमट्टी गेल्या 20 वर्ष मी आपत्ती व्यवस्थापनात काम करतोय, पण मी अजून स्वतः बघितलेलं नाही. आलमट्टी आपल्या राजापूरपासून साधारणपणे 224 किलोमीटरवरती आलमट्टी धरण आहे. त्याच्यापूर्वी साधारणपणे 120 किलोमीटरवरती हिप्परगी बॅराज आहे, की ज्या हिप्परगी बॅराजची साठवणूक क्षमता आपल्या राधानगरी धरणा एवढी आहे. सगळ्यात जे मेन कारण आपल्याला तेव्हा जाणवलं होतं, मी त्याला 100% मी स्वतः त्याला कन्व्हिन्स नाही आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की जर हिप्परगीनं पाणी अडवलं तर बेळगाव जिल्ह्यातल्या अथणी आणि चिकोडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती निर्माण होते. त्यांचेही जवळजवळ 200पेक्षा जास्त गावं बाधित होतात. त्यामुळं बेळगाव जिल्ह्यालाही पाणी साठा तुम्ही सातत्यानं फ्लोईंग ठेवणं हे गरजेचंच आहे. राहिला पुढचा आलमट्टीचा विषय. आलमट्टी धरणाचं जे तिथलं मॅनेजमेंट आहे, आता गेल्या 3 वर्षामध्ये 19 नंतर काय झालेलं आहे की आलमट्टी जेव्हा पाणी अडवतं तेव्हा पाठीमागं पूर येतो, आलमट्टी जेव्हा पाणी सोडतं तेव्हा डाऊनस्ट्रीमला पूर येतो.
जसं आपण इथून पाणी त्यांनी सोडावं म्हणून आंदोलन करत होतो, तसं अलमट्टीच्या पुढच्या गावांनी त्यांनी पाणी सोडू नये म्हणून आंदोलन केलेलं आहे. ह्या पण गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे, कारण डाऊनस्ट्रीमचे जवळजवळ 200 गावं त्यांचे बाधित होतात. त्यानंतर जर आपण पाऊस पडण्याचा पॅटर्न बघितला, तुम्ही 5चं उदाहरण घ्या, 6चं घ्या, 19चं घ्या, 21चं घ्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महत्तम पाऊस पडणारा जो कालावधी आहे तो 15 जुलै ते 15 ऑगस्ट. 2005चा पूर आला होता साहेब, 23 जुलैला आला होता. ज्याच दिवशी आपल्याकडं राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे पूर परिस्थिती होती. मुंबईचा पूरही 23 जुलैला आलेला होता. पण मुंबईची यंत्रणा सक्षम नव्हती का? आपण असं कदाचित म्हणूया आमची कोल्हापूर महानगरपालिका सक्षम नाही. मुंबई नव्हती का? मुंबई महापालिकाही सक्षम होती, पण मुंबई महापालिकेचं जे नियोजन होतं ते एका दिवसामध्ये 370 मिलीमीटर पाऊस पडला तर आम्ही काय करायचं ह्याचं नियोजन होतं. मुंबई महापालिकेला 23 जुलैला 950 मिलीमीटर पाऊस पडला. काय करणार आहे आपली यंत्रणा? म्हणजे ज्या ठिकाणी तिप्पट पाऊस पडला त्यांचं ड्रेनेज वाहून घेऊन जाण्याची त्याच दिवशी भरतीही होती. त्यांची अशी यंत्रणा आहे की भरतीचं पाणी आत येऊ नये म्हणून त्यांनी काही ऑटोमॅटिक गेट्स केलेले आहेत, त्यातले बरेचसे गेट त्या दिवशी बंद पडले. हु इज रिस्पॉन्सिबल? त्यामुळं आपण कुठल्याही एका यंत्रणेला या सगळ्या प्रकारामध्ये ब्लेम करू शकत नाही आहे. हे टीमवर्क आहे. म्हणजे याच्यामध्ये माध्यमांचा पण रोल खूप मोठा आहे. म्हणजे माझी आज मुद्दाम तुम्हाला विनंती करायची की दरवर्षी आम्ही सांगतोय की पाणी आलेल्या रस्त्यावर लोकांनी जायचं नाही आहे, तरी पण लोक जातात आणि मग माध्यमांकडून ते दाखवलं जातं की हे लोक चाललेले आहेत. आता ज्या ठिकाणी आपण बॅरियर्स लावतो, जिथं बोर्ड लावतो, ते लोक ऐकत नाहीत आणि त्यांचे कान पकडण्याचं काम तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. तुमचं तर लेखन म्हणजे त्यांना फटके मारणारेच असतं, तर ते व्हावं. दुसरं, आता थोडंसं सरनोबत साहेब जसं म्हणले की पूर यायचा थांबणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. कारण ज्या मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये वातावरणामध्ये बदल होत आहेत, ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, क्लायमेट चेंज झालेला आहे, हे बदल आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये अजून जास्त फेस करायला लागतील. आत्ताचा जो पाऊस पडतो आहे हा पाऊस शक्तिवादळाचा परिणाम आहे. जे शक्तिवादळ आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये झालेलं आहे आणि गेल्या 3 दिवसामध्ये अजून पुढचे 2 दिवस आपल्याकडे ऑरेंज अलर्ट आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस दुपारनंतर पडेल, त्याला आपण फेस करायचं आहे. परत पुढच्या 20 पासून अजून एक दुसरं वादळ कदाचित इकडं अरबी समुद्रामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्याही आठवड्यात आपल्याला पाऊस फेस करायला लागेल, त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. पण हा मौसमी पाऊस नाही. मौसमी पाऊस काही जरी झालं तर तो 10 जून नंतरच येणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि त्यानंतरचा जो पाऊस येईल तो मौसमी असणार आहे, त्याला आपण तयार असणार आहे. साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी 15 जुलै ते 15 ऑगस्ट जास्त कॉन्शियस असायला पाहिजे. कारण गेल्या 25 वर्षाचा जरी आपण डेटा काढला तर याच एका महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडं सर्वाधिक पाऊस पडतो. याच कालावधीमध्ये आपल्याकडं पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता 99.99% असते. लोकांनी याच्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये सरनोबत साहेब म्हणाले, पाटील साहेब म्हणाले तसं जोपर्यंत लोकसहभाग वाढणार नाही, आपल्याकडं पुराचं टुरिझम करायचं एक सगळेच. आता कालसुद्धा साहेब निलेवाडीच्या दौरा करून जेव्हा प्रांत कार्यालयात बैठक झाली, प्रांत मॅडमने हा मुद्दा उचलून धरला की इचलकरंजीमध्ये पूर आलेल्या भागामध्ये अक्षरशः लोकांच्या लाईनी लागतात, तिथं भेळचे गाडे, पाणीपुरी, हे सगळं. म्हणजे आता कुणाचं तरी मरण आणि कुणाचा तरी फायदा. म्हणजे कुणासाठी आपत्ती, दुसऱ्यासाठी इष्ट आपत्ती. म्हणजे ह्या व्यावसायिकांसाठी ती इष्ट आपत्ती आहे. पण लोकांना जिथं यांनी सांगितलं की जे लोक बाधित होतात, माझ्या घरात पाणी आलेलं आहे आणि तिथं तुम्ही मजा बघायला येत आहे, हा सुद्धा दृष्टिकोन थोडंसं लोकांनी बदलणं अत्यंत आवश्यक आहे. पूर येणार आणि आपल्याला त्याला तयार राहिलं पाहिजे. मी पूर्ण जिल्ह्याचं आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 आणि 21मध्ये नॉट ओन्ली करवीर, हातकणंगले, शिरोळ हे 3 तालुकेच नव्हे तर जवळजवळ सर्व 12 तालुक्यांमध्ये आपल्याकडे पूर परिस्थिती झालेली होती. 2019मध्ये साधारणपणे 396 गावं बाधित होती. 2021मध्ये 409 गावं बाधित होती. 2019 आणि 21मध्ये अजून एक नवीन गोष्ट आपल्या समोर आली की कोल्हापूर जिल्हा जो त्याच्यापूर्वी कधी भूस्खलनासाठी प्रवण नव्हता, तो 2019 आणि 21 नंतर भूस्खलनासाठी सुद्धा प्रवण झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. जवळजवळ 86 गावांमध्ये 21मध्ये आपल्याकडे भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्या यावर्षी घडतील असं कन्सिडर करूनच जिल्ह्यातील लोकांनी त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. अजून एक काय करायला पाहिजे, जेव्हा शासन आपल्याला सूचना देतं, 2019मध्येही आपल्याला 8 दिवस आधी इशारा मिळालेला होता. प्रत्येक यंत्रणा 8 दिवसापासून लोकांना सांगत होती की पूर निर्माण होण्याची शक्यता आहे, आपण स्थलांतरित व्हायला पाहिजे. लोकांनी ते ऐकलं नाही की जे ऐकायलाच पाहिजे. अगदी आपल्याकडचा उच्चभ्रू जो भाग आहे, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, या भागातले
सुपर क्लास 1 ऑफिसर जे त्या भागामध्ये अपार्टमेंट्समध्ये राहिलेले आहेत त्यांनीही आमच्या अग्निशमन विभागाला, बांधकाम विभागाला, जिल्हा प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद दिला नव्हता. आणि जेव्हा झपाट्यानं पाणी वाढलं तेव्हा सगळ्यांनी हॅवॉक निर्माण केला, आम्हाला काढा, आम्हाला काढा, आम्हाला काढा. त्यामुळं आपण 2020 पासून जे आपण कंपल्शन केले, पंचगंगा नदी पातळीनं इशारा पातळी ओलांडली की आपण लोकांनी स्थलांतरित व्हायलाच पाहिजे. बरं, आता नेलेवाडीत काल लोक सांगत होते, साहेब गेल्या वर्षी आमच्याकडे पाणी आलं नाही तरी सुद्धा तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. का बाहेर काढलं? पाणी आल्यानंतर तुमचे जीव धोक्यात जाऊ नयेत, बोटीमधून कोणालाही बाहेर काढायला लागू नये आणि चालत जाऊन आपल्याला सुरक्षित स्थळी जाता यावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. ते लोकांनी करायलाच पाहिजे. ठीक आहे. आता जो ट्रेंड चेंज होतो त्याच्याविषयी मी थोडंसं सांगतो की याच्यापूर्वी आपली प्रशासकीय यंत्रणा फक्त प्रतिसादाकडे लक्ष देतो, दॅट इज कॉल्ड रिस्पॉन्सकडे आपण जास्त लक्ष देत होतो. पण आता शासनाचा व्ह्यू बदललेला, म्हणजे याच्यापूर्वी शासन प्रतिसाद आणि पुनर्वसनावरती हजारो कोटी रुपये खर्च करायला तयार होतं, पण पूर्वतयारीवरती शासन 1 रुपया खर्च करायला तयार नव्हतं. कारण झाल्यानंतर बघूया हा जो व्ह्यू होता तो आता शासनाचा बदललेला आहे. या वर्षापासून जास्तीत जास्त निधी हा विमोचन किंवा ज्याला आपण मिटिगेशन म्हणतो, ज्याला सौम्यीकरण करणं म्हणतो, सौम्यीकरणावरती याच्यानंतर जास्तीत जास्त निधी दिला जाणार आहे. सरनोबत साहेबांनी सांगितलेला MRDP जो प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण रेझिलियन्स, लोकांच्यामध्ये रेझिलियन्स आला पाहिजे. रेझिलियन्स म्हणजे काय? एखादा प्लास्टिकचा रबरी बॉल तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्ही त्याला दाबता, त्याचा आकार बदलतो, त्याला तुम्ही सोडल्यानंतर किती वेळात तो पूर्व आकाराला येतो, दॅट इज कॉल्ड रेझिलियन्स. म्हणजे संकट माझ्यासमोर येणार आहे, त्या संकटाला फेस करण्याची ताकद माझ्यात किती आहे. म्हणजे माझ्या घरात पाणी आलं, पाणी भरलं, 4 दिवसात पाणी गेलं, जसं यांनी सांगितलं की परत आठवडाभरात घर स्वच्छ करून परत आम्ही जगायला जे सुरुवात करतो, दॅट इज कॉल्ड रेझिलियन्स. ठीक आहे. नद्या जगभरात दुसऱ्या शहरात नाही आहेत का? आहेत. उलट मी आपल्याला असं सांगू इच्छितो की जगभरातल्या प्रगत देशांनी बाहेर असलेली नदी शहराच्या मध्ये घेतलेली आहे. तुम्ही न्यूयॉर्कचं उदाहरण घ्या, तुम्ही लंडनचं उदाहरण घ्या, व्हेनिस सिटीचं उदाहरण घ्या. या सगळ्या शहरांनी नदी बाहेर असलेली शहराच्या मध्ये घेतलेली आहे. का? तर नदी ही आपल्या विकासाचं पाया आहे आणि नदीच्या आजूबाजूलाच आपली वस्ती असली पाहिजे. पण तिथल्या सगळ्या यंत्रणा, म्हणजे नदीचं मी स्वतः बघितलेलं, मी जेव्हा लंडनला व्हिजिट केली तेव्हा मी तासाभरात नदीचं पाणी जवळजवळ 2 वेळा चढलेलं आणि उतरलेलं बघितलेलं आहे. पण ते चढलेलं असतानाही तिथल्या कुठल्याही माणसाच्या वागण्यामध्ये 1 मिनिटाचा सुद्धा बदल झालेला नव्हता. उलट आपण नशिबान आहोत की पंचगंगेच्या तीरावरती आपण वसलेलो आहोत. शहराच्या मधूनही जयंतीसारखी नदी जाते. सर मी परत आपल्या याच्यावरती बोलतो की जर त्या नाल्याचं परत नदीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपल्याला लोकसहभाग हा घ्यावाच लागेल. जोपर्यंत त्याच्यामध्ये 18 टन प्लास्टिक टाकणारे लोक टाकायचं बंद करणार नाहीत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. मिटिगेशनमध्ये आपण येणाऱ्या साधारणपणे वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी केल्यामुळं पुराची तीव्रता कमी होईल ती कामं आपण मोठ्या प्रमाणावरती हाती घेणार आहे. ज्याच्यामध्ये मग जो रस्ता किंवा जो गटर तुंबल्यामुळं लोकांच्या घरात पाणी जाणार आहे त्या गटर्स आपण चांगल्या कशा करता येतील, पाणी वहन क्षमता कशी वाढवता येईल ते करणार आहे. ज्या ठिकाणी भूस्खलन होते आणि तिथली जनता बाधित होते त्या ठिकाणचं भूस्खलन सौम्यीकरणाचं काम केल्यामुळं भूस्खलन कसं थांबणार आहे यासाठीची कामं आपण जी करणार आहे दॅट इज कॉल्ड सौम्यीकरण. येणाऱ्या कालावधीमध्ये सौम्यीकरणावरती जास्त भिस्त दिली जाणार आहे. कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, स्टिच इन टाईम सेव्ज 9. म्हणजे माझ्या शर्टाला एखादा खोंबारा लागला त्याला मी पटकन जर 1 टाका घातला तर पुढचे 9 टाके माझे वाचत असतात. आणि हेच आपल्याला सौम्यीकरणाच्या माध्यमातून करायचं आहे. सौम्यीकरणामध्ये एक साधं त्यातलं तंत्र आहे की जर तुम्ही सौम्यीकरणामध्ये $1 खर्च केला तर तुमच्या आपत्तीच्या काळातले $14 वाचतात. हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या सौम्यीकरणावरती आपल्याला $1 खर्च करणं जास्त आवश्यक आहे. लोकसहभाग याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळणं आवश्यक आहे. आणि सत्य परिस्थिती आहे, जेव्हा आपण लोकांना बाहेर काढायला बोट घेऊन जातो तेव्हा आपली चेष्टा करणारे लोक आहेत. म्हणजे आमच्या या प्रशासकीय सगळ्या यंत्रणांनी हे फेस केलेलं आहे. आणि असं पण लोकांच्या मनामध्ये हां अडकलो तर येणारच एक काढायला, तुम्ही जबाबदारी आहे तुमची. हे मी आंबेवाडी आणि चिखलीमध्ये हे मी स्वतः ऐकलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडं लोकांना जीवाची पर्वा नाही आहे ती जोपर्यंत आपण करायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत हे आपल्याला धोके जास्त फेस करावे लागतील. आणि कम्युनिटीनं आपले रेझिलियंट व्हायला पाहिजे. साधारणपणे यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिटिगेशनच्या कामांवरती आपल्याला 50 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. परत नव्याने आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावरती प्रस्ताव देऊ. किमान या येणाऱ्या वर्षामध्ये किमान 200 ते 400 कोटी रुपये आपल्याला मिटिगेशनसाठी यावेत
असा आपला शासनाकडे प्रयत्न असणार आहे. आणि मिटिगेशनची कामं जेवढी आपण जास्त करू तेवढा आपल्याला रिस्पॉन्सवरती ताकद कमी खर्च करावी लागणार आहे, ते आपण करूयात. MRDPचा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे लोक जसं म्हणतात की वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट केला म्हणजे पूर येणार नाही का, असं नाही आहे. आपण पूर थांबवणार म्हणत नाही, आपण त्याचं सौम्यीकरण करणार म्हणजे पूर आल्यामुळं जर 100 घरं बाधित होत असतील, सौम्यीकरणाचं काम केल्यामुळे ही संख्या आपल्याला 20 वरती आणून ठेवायची आहे. म्हणजे 80 लोकांचं नुकसान होणार नाही, 20 लोकांचं होईल, त्याच्यावरती आपण परत पुढच्या टप्प्यात काम करू. आणि ह्याच्यात असं आहे की आपत्ती व्यवस्थापन या विषयावरती म्हणजे बरेच लोक, साहेब आज सकाळीच आमच्या ऑफिसमधल्या नियोजनच्या शिपायानं मला विचारलं, साहेब आता तुमचं काम सुरू झालं असेल. म्हणजे त्यांना माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की याला 4च महिने काम आहे. शासन कुणालाही फुकटचा 1 रुपया देत नाही, त्यामुळे शासन मला तर अजिबात देत नाही. मला हे पण सगळ्यांना सांगायचे की मला वर्षभर काम करावं लागतं, ते मी किती करतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन हा असा विषय की तुम्ही वर्षभर त्याच्यावर काम करायला पाहिजे. फक्त पावसाळा जवळ आल्यानंतर मी जर महिनाभर करतो म्हटलं त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. व्यवस्थापनाचा विषय हा वर्षभर आपण राबवला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांनीच, म्हणजे मी आहे, आमची अर्बन लोकल बॉडी आहे, माध्यमं आहेत आणि जनता आहे. आता अजून एक चांगली गोष्ट जी जसं साहेबांनी सांगितलं की आम्हाला ज्या इमारती धोकादायक आहेत त्या काढायला आम्हाला लोक अडचण निर्माण करतात, कचरा टाकू नये म्हणून त्यांच्यावरती आम्हाला बंधन घालता येत नाही, कारण कदाचित त्याच्यामध्ये कुठंतरी लोकप्रतिनिधी आम्हाला थांबवत असतील. आता एक जी बेस्ट गोष्ट झालेली आहे यावर्षी 24मध्ये, जो आपला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आहे, त्या कायद्याचं 2024मध्ये अमेंडमेंट झालेलं आहे. आणि या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे तो प्रत्येक महानगरपालिकेसाठी अर्बन डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी करायचा अधिकार या कायद्यांनी शासनानं आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आता फक्त याच्यापूर्वी DDMA होतं, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी होतं, जी जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत. आता शहरासाठी आयुक्त मॅडम ह्या UDMAच्या अध्यक्ष असतील आणि जे अधिकार सगळे जिल्हाधिकाऱ्यांना या आपत्ती व्यवस्थापन कायद्यांना जिल्ह्यासाठी दिलेले आहेत ते सगळे कायद्याचे अधिकार मॅडमना किंवा तिथं जे आयुक्त येतील त्यांना शहरासाठी असणार. म्हणजे एखादं बांधकाम जर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बाधक ठरत असेल तर ते काढण्याचा अधिकार या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानं कुठलंही बंधन, कुठलाही दबाव न घेता काढण्याचा अधिकार आपल्याला या अमेंडमेंटनं दिलेला आहे. ही सगळ्यात चांगली बाब यावर्षी घडलेली आहे. तर याचं आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच अर्बन लोकल बॉडीनी त्याचं अंगीकरण करावं, ही एक चांगली गोष्ट याच्यात घडलेली आहे. निश्चितच दरवर्षी आपण प्रार्थना करतो की पूर येऊ नये. जर आपला पाऊस स्कॅटर्ड पडला, म्हणजे जो 4 महिन्यात 1800 मिलीमीटर पडायचा आहे तो जर 4 महिन्यात पडला तर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. आपण सगळ्यांनी बघितले की 21मध्ये, बरं आता जे लोक आलमट्टी धरणाचं विचारतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे असा की 21मध्ये तर आलमट्टी धरणात अजून पाणी साठवलेलं नव्हतं, 21मध्ये आपल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या धरणात पाणी साठवलेलं नव्हतं, तरीसुद्धा 20 जुलैच्या दुपारी जो पाऊस सुरू झाला 23 जुलैच्या दुपारी 3 वाजता माझ्या कलेक्टर ऑफिसमध्ये 6 फूट पाणी होतं. म्हणजे इमॅजिन करा की पावसाची तीव्रता, म्हणजे आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या रेकॉर्डमध्ये 23 जुलैला 223 मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे कोल्हापूर जिल्ह्यात, जो आजपर्यंत कधीच पडलेला नव्हता. आता याचं जे रिझन आहे दॅट इज, म्हणजे हे तुमच्या माझ्या लोकांच्या हातातलं नाहीच आहे, हे जे जगभरात बदल होत आहेत हे त्याचा परिणाम आहे. आणि याला सगळ्यांनी आपण टीमवर्कनीच याला सामोरं जायला पाहिजे. बाकी राजू तर आमच्यासोबत गेली 20 वर्ष आहेत, ते आमच्यासोबत असणारच आहेत. मुद्दाम यांचं आपले उज्ज्वल सरांचं नाव घेणं आम्हीही घेतो, अगदी आदरानं घेतो, कारण जिथं आमचं अडतं तिथं KDMG जे आहे ते सुद्धा आपण उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप, ज्याच्यामध्ये राजू लिंगरस सारखे सगळे ॲक्टिव्हिस्ट, सगळ्या कंपन्या, सगळ्या सामाजिक संस्था ह्या सगळ्या त्याच्यामध्ये ताकदीनं प्रशासनाच्या सोबत उभ्या राहतात. आता कोल्हापूरचं वेगळं पण काय ते मी 2 मिनिटात सांगतो आणि मी थांबवतो. कोल्हापूरचं आपत्ती व्यवस्थापन राज्यातच नव्हे, देशातच नव्हे, देशाच्या बाहेरही गेलेलं आहे. आपल्या आपत्ती व्यवस्थापनाचं लोक जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये, आता स्वित्झर्लंडमध्येही झेंडा लागेल त्याबद्दल मी सांगतो आपल्याला. आपल्या कामाचं कौतुक करतात. का करतात? बाकीच्या प्रगत देशामध्ये सेवा साधनं आहेत, म्हणजे जर्मनीसारख्या देशामध्ये सेवा साधनं आहेत, सेवा साधनांच्या मदतीनं ते आपत्ती व्यवस्थापन करतात. भारतासारख्या देशात, कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये सेवा साधनांची कमतरता असताना तुम्ही हे संकट कसं परतवून लावता? आम्ही लोकसहभागातून परतून लावतो, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव उदाहरण आपलं असं आहे की आपल्याकडे 2000पेक्षा जास्त आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे स्वयंसेवक आहेत. या 2000 स्वयंसेवकामध्ये माझ्याकडे 500पेक्षा जास्त युवती आहेत, ज्या फक्त पूर व्यवस्थापनच नव्हे, रस्ते अपघाताचं व्यवस्थापन, औद्योगिक दुर्घटनेचं व्यवस्थापन, गर्दीचं व्यवस्थापन,
ट्रॅफिकचं व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी करतात. आजपर्यंत दुर्दैवानं त्यांना आपल्याला मोबदल्या स्वरूपात काही देता आलेलं नाही आहे. पण ही जी सेवा आपण करतो ती जगभरात कुठंच होत नाही. शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये होत नाही, सातारा जिल्ह्यात होत नाही, रत्नागिरीला होत नाही, सिंधुदुर्गला होत नाही. कोल्हापूरमध्येच हे होतंय, याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. दुसरं, कोल्हापूर जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन आपण कम्युनिकेशनमध्ये बेस्ट आहे. म्हणजे 1077 नंबर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 100 नंबरसारखाच पॉप्युलर केलेला आहे. जिल्ह्याच्या कोपऱ्यात कुठेही ॲक्सिडेंट झाला तर लोक जसं 100 नंबरला कळवतात तसं माझ्या कंट्रोल रूममध्ये कळवतात 1077 या टोल फ्री नंबरला. दुसरं, आपण सार्वजनिक उद्घोषणाला प्रणालीचा जो प्रकल्प केला होता तो सुद्धा भारतातला पहिला होता, अजूनही पहिलाच आहे. कारण अजून दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यानं, रत्नागिरी सोडता, त्याचं अंमलबजावणी केलेली नाही आहे. या यंत्रणेच्या मदतीनं माझ्या आवाजामध्ये जवळजवळ 600 ठिकाणी लोकांना इशारा आपण देऊ शकतो की जो ऑथेंटिक आहे. म्हणजे कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवण्याची आपण गरज नाही आहे. परत आपण देशातला पहिला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरती हॅम रेडिओचा प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये केलेला आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या हॅम रेडिओ संघटनेनं कोल्हापूरसाठी निधी दिला. ओनरशिप आमची आहे, पण आमचा 1ही रुपया नाही आहे त्यात. त्याचं आपण यावर्षी एक्सपान्शन केलं आहे. यावर्षी आपण शिरोळ तालुक्यातली पूरबाधित होणारी 4 महत्त्वाची गावं कोल्हापूर जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षासोबत हॅम रेडिओनं जोडलेली आहेत, ज्याचा व्यत्ययविरहित अखंड संपर्क कोल्हापूर जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षासोबत आणि नियंत्रण कक्षातून जगाच्या कानाकोपऱ्यात आपला राहणार आहे. नव्याने आपण यावर्षी अजून 500 व्हॉलेंटियर तयार करतोय, ज्यातले 200 व्हॉलेंटियर आता माझे रायगडला 12 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत. त्यांना बोट चालवणं, अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं, प्रथमोपचार देणं, लोकांना स्थलांतर ठिकाणी घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी करण्याचं प्रशिक्षण आपण त्यांना दिलेलं आहे. जसं आपल्याकडं काही कमतरता आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडं क्षमता आहेत. आपण क्षमतांकडे बघूयात, कमतरता थोड्याशा बाजूला ठेवूयात आणि इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती ही आपली ताकद आहे असं आपण थोडं धरूयात डोळ्यासमोर. याही वर्षी मी कालही बैठकीमध्ये सांगताना असं सांगितलं की कुणी गाफील राहायचं कारण नाही. 30 तारखेला आमची बैठक झाली त्यावेळेस आमचे तहसीलदार म्हणतात, म्हणजे शिरोळ हातकणे करवीर सोडलं की बाकीचे वरचे आमचे पराभव होते की नाही साहेब आमच्याकडे काही प्रॉब्लेम होत नाही. त्यांना आपण हेच सांगितलं की 2019चं उदाहरण घ्या आणि तुमच्याकडे 19 सारखी परिस्थिती निर्माण होईल असंच कन्सिडर करून तयारी करा. मी तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगू इच्छितो की पूर जर आला तर तसाच येईल असं गृहीत धरून आपण नियोजन करावं आणि अगदी शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावा. एकही जीव ह्या कालावधीमध्ये जाऊ नये असं आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. तुम्ही आज मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. त्याचं कारण हेच आहे की आता हे ऑफ द रेकॉर्ड बोलतो मी की शहराला पाणी पुरवठा करणारी ती त्यासाठी जेव्हा इरिगेशनना अभ्यास केला त्याच वेळेस त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांसमोर सांगितलेलं आहे की यावर्षी 30 मेच्या तारखेवरती तुम्ही ते बर्गे काढले पाहिजेत. किंवा जेव्हा आपला नॉर्मल आता मान्सून तसा आपला इमिजिएट 1 जूनपासून सुरू होत नाही, जे आपले क्रिटिकल पिरियड आहेत, जो क्रिटिकल कालावधी आहे त्या कालावधीपूर्वी तरी ह्या फळ्या तुम्ही काढून घेतल्याच पाहिजेत. हे त्यांना आपण कंपल्शन केलेलं आहे. ते यावर्षी काढतील असं मला 100% खात्री आहे. तर आमचे काही मोठे सोर्सेस आहेत ते बातमी पाटील यांनी तुम्ही आपण एकमेकाला साथ देऊन कोल्हापूरसाठी आणि काय करता येईल ते जरूर आपण करू. कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक आपत्तीचा अनेकदा सामना करत आला आहे. महापुरांचा अनुभव, जनतेचे सहकार्य आणि प्रशासनाची सज्जता या तिन्हीच्या बळावर कोल्हापूर आता अधिक सक्षम झाला आहे. या तरुण भारत संवाद राऊंड टेबल चर्चासत्रात तज्ज्ञांनी दाखवलेली बांधिलकी आणि स्थानिक स्वयंसेवकांची ताकद यामुळे एकच संदेश ठामपणे उमटला आहे, है तैयार हम. आपत्ती येऊ नयेत पण आल्या तरी आपण तयार आहोत, सुरक्षित, सज्ज आणि एकजूट.